स्वामी रामानंद स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ज्ञान स्रोत केंद्र, भाषा वाङ्मूल, भाषा वाङ्मय व संकुल अभ्यास संकुल यांच्या विद्यमाने आणि प्रोफेसर व्ही आर दाडगे फाउंडेशन लातूर यांच्या सहकार्याने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवाड्याचं आपण आयोजन केलेलं आहे. यामध्ये मागील काही दिवसामध्ये विविध कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं होतं. त्यात विशेषतः शासन परिपत्रकानुसार ग्रंथालय व परिसराचं स्वच्छता, त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन, आमच्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर सर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं, सामूहिक वाचन करण्यात आलं. आणि त्या दिवशी सरांनी एक संकल्पना मांडली की हा मेगा इव्हेंट झाला पाहिजे. आणि त्याप्रमाणे या विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यावर 3000च्या वर विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन केलं. आणि या वाचनाच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अभिजित राऊत सर हे सुद्धा उपस्थित होते. तर या कार्यक्रमानंतर एक मोठा मेगा इव्हेंट घेण्यात आला. त्याचबरोबर आमच्याकडे जे ललित व प्रयोगजीवी कला संकुल आहे त्याच्यामध्ये अभिजात वाचन चा कार्यक्रम घेण्यात आला. भूशास्त्र संकुलातर्फे सामूहिक वाचन घेण्यात आला, कार्यक्रम घेण्यात आला. आणि आज आपण वाचन कौशल्य कार्यशाळा घेत आहोत. डॉक्टर योगिनी सातारकर मॅडम यांचं ऑफलाईन व्याख्यान आता संपन्न झालेलं आहे, होत आहे. यामध्ये या विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉक्टर एम के पाटील सर, डॉक्टर कुलसचिव डॉक्टर डी डी पवार सर, मूल्यमापन मंडळाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे सर, भाषा व वाङ्मय संकुलाचे संचालक डॉक्टर दिलीप चव्हाण सर, प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर पी विठ्ठल सर, डॉक्टर पृथ्वीराज तौर सर, हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मीटिंग मध्ये सुद्धा उपस्थित आहेत. या सर्वांचं मी शब्दसुमनानं स्वागत करतो. सर्वप्रथम डॉक्टर एम के पाटील सरांना या कार्यक्रमाबद्दल थोडीशी प्रस्तावना ही आहे. अगोदर परिचय देऊ पाहुण्यांचा आणि मग एम के पाटील सर शुभेच्छा देतील आणि नंतर मग सरांच्या व्याख्यानाला सुरुवात होईल. मी प्रीतम मरळ यांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे सत्कारमूर्ती आहेत, व्याख्याते आहेत, त्या आदरणीय डॉक्टर राजेंद्र कुंभार सरांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. प्रीतम मरळ मॅडम प्लीज. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे वाचू आनंदे कार्यक्रम जो महाराष्ट्र वाचन संकल्प अभियान महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार घेण्यात येत आहे, त्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय आदरणीय डॉक्टर राजेंद्र कुंभार सर यांचे मी या ठिकाणी स्वागत करते. नमस्ते सर. इथे जमलेल्या सर्व ग्रंथपाल बंधू भगिनींनो आणि सर्व व्याख्यान ऐकायला उत्सुक असणारे श्रोते, आपण सर्वच आदरणीय डॉक्टर कुंभार सरांना परिचित सर आहेत. आपल्या सर्वांना, सर्वजण सरांना, खूप सरांचे अनेक इथे उपस्थित असलेले विद्यार्थीही आहेत. इथे सरांना कुठल्याही परिचयाची तसं पाहायला गेलं तर ओळख नाही, गरज नाही कोणत्याही परिचयाची. पण एक कार्यक्रमाचा भाग म्हणून, एक औपचारिकता म्हणून मी काही गोष्टी इथे आपल्या सर्वांना सांगू इच्छिते. डॉक्टर राजेंद्र कुंभार सर हे महाराष्ट्रातलेच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक अग्रगण्य वक्ते म्हणून सर्वांनाच सुपरिचित आहेत. एक उत्कृष्ट वक्ता असण्यासोबतच सर एक उत्तम ह्युमन बिंग, ज्याला आपण म्हणतो, एक उत्कृष्ट मनुष्य धर्म जो सर नेहमीच अंगीकारत असतात. सर एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत आणि वाचन या विषयाचे ते मुख्य अभ्यासक आहेत. विशेषतः लहान मुलांना, म्हणजे जे वाचनाचं वय असतं अशा लहान मुलांना, वयवर्ष 1 ते 6 पर्यंतच्या मुलांसाठी गोष्टींची पुस्तके वाचून दाखवल्यामुळे त्यांच्यामध्ये कशा प्रकारची वाचनाची गोडी निर्माण होते आणि या उपक्रमाचे मुलांना काय फायदे मिळतात यासाठी ते पालकांना विविध प्रकारे मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे ते शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा का वाचावे, कसे वाचावे आणि कशा पद्धतीने वाचावे यासारख्या विषयांवर सर नेहमीच व्याख्यान देत असतात. विविध कार्यशाळाही सर त्यासाठी आयोजित करतात. मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा हा डायमंड प्रकाशनातर्फे
त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून एक विद्यावाणी रेडिओवर युट्यूबद्वारे ते समाज माध्यमाच्या वाचन वृद्धीसाठी प्रयत्न करीत आहेत. सरांचा ग्रंथालय क्षेत्रातला अनुभव हा फारच दांडगा आहे. सर पुणे विद्यापीठामध्ये एक फॉर्मर प्रोफेसर होते. त्याच्यानंतर ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विभागामध्ये त्यांनी विभाग प्रमुखही ते काही काळ होते. सरांची 35 वर्षांपेक्षा जास्त अशी ग्रंथालयाची सेवा सरांकडून झालेली आहे. त्याचप्रमाणे सरांनी 80 पेक्षा जास्त सरांची विविध विषयांवरची आर्टिकल्स जी नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. विविध प्रकारच्या कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स मध्येही सरांनी लिहिलेलं आहे. 20 पेक्षा जास्त विविध भाषांमध्ये सरांची पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यातली अनेक पुस्तकं जे इंग्रजी माध्यमात लिहिलेली असून विविध परकीय भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. अमेझॉनवर आपल्याला ती यादी मिळू शकते. त्यातली काही इथे मी हायलाइट करू इच्छिते. हाऊ टू राईट अ प्रोजेक्ट रिपोर्ट्स, अ PhD थिसिस अँड रिसर्च आर्टिकल्स, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स रिसर्च मेथड्स अँड टेक्निक्स, संशोधनासाठी उपयुक्त डेटाबेसेस, वाचनातून व्यक्तिमत्व विकास आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा, ही त्यांची काही रिनाऊंड पुस्तकं आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे सरांनी महाराष्ट्रभर नव्हे भारतभर आणि परदेशातही अनेक विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. 200-250 पेक्षा जास्त व्याख्याने सरांची संपूर्ण भारतभर झालेली आहेत. सरांनी अकॅडमिक बॉडीज जसं काही BOS आहे, अकॅडमिक काउन्सिल आहेत, रिसर्च अँड रिव्ह्यू कमिटीज आहेत पुणे विद्यापीठाच्या आणि इतर विद्यापीठांशी सुद्धा सर संलग्न आहेत. विविध प्रकारच्या बॉडीजवर सर नेहमीच मार्गदर्शन करत असतात. सरांना SR रंगनाथन अवॉर्ड मिळालेला आहे आणि बेस्ट लायब्ररियन अवॉर्ड जे पुणे नगर वाचन मंदिरातर्फे सुद्धा सरांना दिले गेलेलं आहे. सरांची अनेक प्रकाशनं आपल्याला गुगल स्कॉलर डेटाबेसवर, विद्वान डेटाबेसवर, लिटरेचर रिव्ह्यूवर बरंच सरांचं साहित्य उपलब्ध आहे. सांगायला वेळ कमी पडेल इतकं सरांचं लिखाण आहे, इतकं सरांचं नॉलेज आहे. तर मला असं वाटतं फार वेळ न घेता आपण सरांकडून आजच्या वाचू आनंदे कार्यक्रमावर सरांकडून ऐकूया. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. थोडासा कार्यक्रमात एक बदल करतोय. चालेल. मी थोडस याच्यामध्ये सरांना मीटिंग असल्यामुळे MK पाटील सरांना त्यांना अगोदर विनंती ते आपल्याशी मार्गदर्शन करतील आणि मग आपण व्याख्यानाला सुरुवात करूयात. आदरणीय MK पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर MK पाटील सर हे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता आहेत. आज कुलगुरू महोदय काही कारणामुळे बाहेरगावी गेलेले असल्यामुळं सरांना इथे विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय MK पाटील सर. नमस्कार सर. हॅलो, आवाज येतोय माझा? हा येतोय सर, येतोय. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आजच्या या वाचन कौशल्य कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समवेत उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर राजेंद्र कुंभार सर, खरं म्हणजे आपलं मी विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो सर. आम्हाला आनंद झाला असता आपण जर खरंच इथं फिजिकल मोडमध्ये आमच्या सोबत उपस्थित राहिला असता आणि आमच्या विद्यार्थ्यांना, आम्हा सर्व प्राध्यापकांना या प्रसंगी मार्गदर्शन केलं असतं. पण असो, या नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्यक्ष भेटण्यापेक्षाही ही व्हर्च्युअल मोड जो आहे, खरं म्हणजे करोनाने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, त्यापैकीच ही एक अतिशय महत्वाची पर्वणी म्हणायला हरकत नाही की जी आपल्यासाठी उभी केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहिजे त्यावेळी, पाहिजे त्या क्षणी, पाहिजे त्या ठिकाणी एकत्र जमू शकतो. असं या व्हर्च्युअल मोडच्या माध्यमातून आपण आमच्यासोबत जॉईन झालेला आहात, त्याबद्दल मी विद्यापीठाच्या व माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सर, आपल्याला ज्ञातच आहे की महाराष्ट्र शासनाने एक अतिशय अभिनव असा हा उपक्रम 1 जानेवारी ते 15 जानेवारी या पंधरवाड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्याचं निश्चित केलेलं आहे, ज्याचा 20 डिसेंबर 2024 रोजी एक अध्यादेश एक GR काढून त्याच्या माध्यमातून सर्वांना ही संकल्पना सर्क्युलेट केली. आणि त्याला खरोखरच मला या ठिकाणी अतिशय अभिमानानं सांगावं असं वाटतं की आमच्या विद्यापीठानंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांनी अतिशय उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे.
की वाचन कौशल्य कार्यशाळा जी आज आपण आयोजित केलेली आहे, त्या कार्यशाळेचे संयोजक आमच्या विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे सन्माननीय संचालक डॉक्टर जगदीश कुलकर्णी सर, तसेच भाषाशास्त्र संकुलातील माझे सर्वच प्राध्यापक सहकारी बंधू भगिनी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मगाशी डॉक्टर कुलकर्णी सरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला की आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर मनोहर चास्कर सर, जे आज काही कार्यालयीन कामाच्या निमित्तानं ते बाहेरगावी आहेत, त्यामुळं ते आपल्यासोबत आज जोडू शकलेले नाहीत, पण त्यांचा अशा उपक्रमामध्ये नेहमीच अतिशय चांगला हा सहभाग राहिलेला आहे. नव्हे त्यांच्या संकल्पना, ज्या संकल्पना ते आम्हाला सुचवत असतात, ज्याच्या माध्यमातून आम्हीही प्रेरणा घेऊन चांगल्या चांगल्या ऍक्टिव्हिटीज करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचाच एक परिपाठ म्हणून आम्ही एक विद्यापीठ स्तरावरती म्हणजे या आमच्या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगच्या समोर सामूहिक वाचनाचा कार्यक्रम घेतलेला होता, ज्यासाठी परिसरातील आमच्या विद्यापीठ कॅम्पसमधील सर्वच संकुलाचे विद्यार्थी, प्राध्यापक, विद्यापीठ प्रशासकीय विभागातील सर्व सहकारी बंधू भगिनी एकत्र येऊन साधारणतः 2,500 ते 3,000 सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू भगिनी एकत्र येऊन आम्ही सामूहिक वाचनाचा कार्यक्रम केलेला होता सर. ती अतिशय एक प्रेरणादायी गोष्ट म्हणता येईल अशा पद्धतीची आम्हाला वाटली आणि नक्कीच याचा फायदा आमच्या संकुलामध्ये, विविध संकुलामध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रेरणादायी ठरेल आणि त्याचा नक्कीच त्यांच्या भावी आयुष्यामध्ये वाचनाप्रती असलेली जी आवड आहे ती निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरू शकेल. आजच्या या कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्यासोबत उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर कुंभार सर, ज्यांचा व्यासंग पाहता जसं परिचयामध्ये प्रीतम माराल मॅडमनी सांगितलं की त्यांचा अतिशय असा दांडगा काय म्हणता येईल व्यासंग राहिलेला आहे. त्यांचा अनुभव खूप मोठा राहिलेला आहे. त्यांचं लायब्ररी, ते स्वतःच लायब्ररी नसल्यामुळं पूर्ण विद्यापीठाचे जे ग्रंथालय आहे, जे अतिशय ख्यातनाम असं ग्रंथालय आहे, ते त्यांच्या ताब्यात असल्यामुळं सर्वच प्रकारचे ग्रंथ त्यांच्या वाचनात आलेच असतील आणि म्हणूनच त्यांचा व्यक्तिमत्व विकास अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. वाचनाचे महत्व खरोखरच आजच्या पिढीला म्हणजे अवगत करून देणं अतिशय निकडाची बाब झाली, कारण सध्याची पिढी जी आहे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, आताच मगाशी आमच्याच विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये जगदीश कुलकर्णी सर आणि भाषाशास्त्र संकुलाच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं, ज्या ठिकाणी डॉक्टर योगिनी सातारकर मॅडमचं व्याख्यानाचं देखील नियोजन करण्यात आलेलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही बोलत असताना सांगितलं की सध्याच्या पिढीमध्ये वाचनाचा एक अभाव जाणवतो. विद्यार्थी डिजिटल माध्यमाचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहेत, पण जे खऱ्या अर्थानं त्यांचं व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी जे आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत, वाचन मुख्यत्वे, आणि नुसतं अभ्यासक्रमी पुस्तकाचंच वाचन नाही तर त्याच्यासोबत इतर ज्ञान देणारी जी भंडार आहेत किंवा ग्रंथ आहेत त्यांचं वाचन अतिशय महत्वाचं असतं, ज्याच्या माध्यमातूनच त्यांची व्यक्तिमत्व विकास होत असतो. पण दुर्दैवानं आजची पिढी ही या वाचन संस्कृतीपासून दूर चाललेली आहे आणि त्यामुळेच म्हणून त्यांना या वाचन संस्कृतीकडे पुन्हा एकदा ओढण्यासाठी किंवा त्यांच्याकडे त्यांना प्रवृत्त करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा अतिशय अभिनव असा उपक्रम केला जातोय. आणि आज आपल्यासोबत असलेले जे व्याख्याते आहेत डॉक्टर कुंभार सर, यांचा जो विषय वाचू आनंदे, त्या टायटलमध्येच लक्षात येते की वाचनाच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळा जो आनंद मिळतो, तो आनंद त्यांनी या माध्यमातून आपल्यासोबत व्यक्त करणार आहेत. काय वाचायचं, कसं वाचायचं, कशा पद्धतीने त्याच्या वाचनातून कुठल्या पद्धतीचा मतितार्थ घ्यायचा, या सर्व बाबीवरती ते आज आपल्यासोबत हितगुज करणार आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या विद्यापीठाच्या वतीनं सन्माननीय राजेंद्र कुंभार सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या व्याख्यानाकडे वळावं. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुंभार सरांना विनंती करतो की त्यांच्या सुमधुर अशा आवाजात आणि अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन आम्हाला करावं. नेहमीच आपण आपल्याला ऐकतो आणि किती वेळा ऐकलं आपल्याला तरी असं वाटत नाही की पुन्हा पुन्हा ऐकायचं वाटतं आपलं व्याख्यान. तरी पुन्हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्र भाषा वाङ्मय व
संस्कृती अभ्यास संकुल आणि प्रोफेसर व्ही आर दाडगे लायब्ररी फाउंडेशन लातूर त्या सर्वांतर्फे आपल्याला स्वागत करतो आणि पुन्हा विनंती करतो की त्यांनी आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय कुंभार सर. धन्यवाद जगदीश कुलकर्णी सर आणि SRT MU चे सर्व आयोजक. मी त्याच्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीमध्ये मुद्दाम जाणार नाही, म्हणजे आपल्याला मूळ विषयाला पुरेसा वेळ देता यावा. पाटील सरांचे आभार, त्यांनी स्वागत केलं. ओळख करून देणाऱ्या प्रीतम मॅडम यांचे आभार. एकंदरीत मित्र, महाराष्ट्र शासनाने अतिशय जाणीवपूर्वक जो उपक्रम आणलेला आहे तो म्हणजे वाचन संकल्प महाराष्ट्राचा. मला हे आवर्जून सांगायचं आहे, कारण इथे आत्ता जे श्रोते आहेत, जे हा वेबिनार अटेंड करतायत, ही कार्यशाळा अटेंड करतायत, त्याच्यामध्ये सर्व स्तरातले सर्व प्रकारची लोक आहेत. म्हणून मला त्यांना हे अपील करायचं आहे की मित्र, हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा आहे. हा फक्त विद्यार्थ्यांचा नाही आहे, हा शिक्षकांचा आहे, हा पालकांचा आहे, हा ग्रंथपालांचा पण आहे. हा आपल्या सगळ्यांना संकल्प करायचा आहे. तो म्हणजे आम्ही आजपासून वाचणारच. संकल्पाचा अर्थच असा आहे, तुम्ही काहीतरी एक दृढ निश्चय करताय आणि जो निश्चय करताय तो तुम्ही अंमलात आणताय. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी अशी आहे, ज्याचं कदाचित थोडं रिपिटेशन होईल, ती असं की मी आजपासून दररोज 1 तास वाचन करणारच. म्हणजे जसं शिवखेरा सांगतात, मी विजयी होणारच. अगदी त्या वर भर देऊन आपल्याला म्हणायचंय. आणि मित्रहो, ते आपण अंमलात आणूया. ते अंमलात आणल्यानंतरचे फायदे किती मिळतात त्याचा मी उल्लेख करणार आहे. पण मूलतः काय प्रॉब्लेम असा आहे की आपण सगळेच म्हणतोय की वाचन करायचंय, आणि वाचन करायचं म्हटलं की काय होतं की ती सवय कुठे लागते. एक पहिल्यांदा तर उल्लेख करतो की ही जी कार्यशाळा आहे त्याला जे नाव दिलेलं आहे वाचो आनंदे, त्याचा अगदी व्यापक अर्थ आहे मित्र. म्हणजे आपल्याला अभ्यासापलीकडचं वाचायचं आहे. अभ्यासासाठीचं क्रमिक पुस्तकांचं वाचन याला मुळात वाचन तज्ज्ञ वाचन म्हणतच नाहीत, तो अभ्यास आहे. म्हणून आपल्या परिपत्रकामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की क्रमिक पुस्तकांच्या पलीकडचं साहित्य या सगळ्या उपक्रमादरम्यान प्राधान्याने आपल्याला रिफर करायचं. आणि म्हणून वाचू आनंदे ते जे वाचन, कारण काय असतं, अभ्यासाचं जे वाचन असतं ना, ते फार आनंदाने कोणीच करत नाही. आपल्याला माहिती की आपल्याला वाचायला लागलं क्रमिक पुस्तक की झोप यायला लागते. त्याच्या उलट जेव्हा आपण कथा कादंबऱ्यांसारखी पुस्तकं वाचायला लागतो, तेव्हा मात्र आपण कदाचित एका बैठकीत 12 तास जागून झाडाझडतीसारखं पुस्तक आपण संपवूनच टाकतो. मन में है विश्वास सारखं पुस्तक आपण संपवतो हे शब्द बरोबर आहे. त्याचं कारण ते आनंददायक वाचन असतं. पण खरं तर आनंददायक वाचन हा त्याचा अर्थ संकुचित झाला, लिटरली घेतला तर. व्यापक अर्थ त्या वाचनाचा असा आहे, तुमच्या व्यक्तिमत्व घडवण्यासाठीचं वाचन आहे ते खरं तर. म्हणून त्याला अवांतर वाचन तर आपण मुळीच म्हणायचं नाही. अवांतर म्हटलं की त्याचा अर्थ बदलतो. त्याचं ते वैकल्पिक या अर्थाने घेतलं जातं, ज्याला आपण म्हणतो की वाचन केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, अशा अर्थाने मुळीच नाही. ते कंपल्सरीच रीडिंग आहे. फक्त असं आहे की क्रमिक पुस्तकांचं वाचन अभ्यासासाठीचं वाचन म्हटलं की एकदा का आपली कॉलेजची 3 वर्ष झाली, विद्यापीठाची 2 वर्ष झाली की मग आपण वाचन थांबवायला मोकळे झालो. कारण आता अभ्यास नाही करायचा म्हणजे वाचन नाही करायचं. म्हणून त्यांनी सांगितलंय की तुम्ही अजन्म वाचक व्हावं, तुम्ही लाईफ लॉंग रीडर असावं. याच्यासाठीचं जे वाचन आहे ते आहे कथा, कादंबऱ्या, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र आणि सेल्फ हेल्प कॅटेगरीची पुस्तकं. याच वाचन साहित्याचा आणि शिवाय एक कॅटेगरी आहे ती म्हणजे थॉट प्रोवोकिंग बुक्स, जी तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतात, ती पुस्तकं. या सगळ्यांचं वाचन म्हणजे मुळात वाचन. पण अशा प्रकारच्या पुस्तकांचं जे क्रमिक पुस्तकांचं नाही, कारण ते अंडर कंपल्शन आपण वाचतो. उद्या पेपर द्यायचा म्हणजे विद्यार्थी आज वाचन करतातच.
अगदी आपण शिक्षक म्हणून सुद्धा जर उद्या वर्गात एखादा नवीन टॉपिक शिकवायचा असेल तर आपण तो वाचन करतो. पण याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे त्याच्या पलीकडचं वाचन करा. आणि तिथेच तर खरा प्रॉब्लेम आहे की आता कंपल्शन नाही तर आम्ही का वाचायचं? या वाचनाचं उद्दिष्टच काय? अभ्यासासाठीचं वाचनाचं उद्दिष्ट तुमच्या समोर आहे. मला उद्याच उत्तरपत्रिकेत प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत म्हणजे मला वाचायलाच पाहिजे. एखादं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, वाचायलाच पाहिजे. पण आता हे काहीच नसताना मी वाचायचंय तर ती जी सवय लावायची ना ती खरं मुश्किल काम आहे. पण मूलतः सवयीचा अर्थच तो आहे की एखादी कृती तुम्ही वारंवार करता. मग वारंवार कृती करण्यासाठी खरं तर आपल्याला काहीतरी आमिष असावं लागतं. त्या कृतीचे फायदे माहीत असावे लागतात. कारण कृतीचे फायदे माहीत झाले तर ती कृती आपण पुन्हा पुन्हा करणार आहे. खरं तर हे जे अवेअरनेस ऑफ दोज बेनिफिट्स हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की जो तुम्हाला खरं तर सवय लावणार आहे. आणि एकदा तुम्हाला सवय लागली की मग मात्र तुमच्या वर्तनामध्येच मुळात बदल होणार आहे. वर्तनात बदल करणारी कृती तिला हॅबिट म्हणतात. आणि त्याच्यापासून फायदे होतात म्हणून आपण ती पुन्हा पुन्हा करतो म्हणून तर ती सवय होते. आपण एकदा कधीतरी 4 तास वाचन केलं की तिला वाचन सवय मुळात म्हटलंच जात नाही. खरं तर वाचन सवयीमध्ये हेही अभिप्रेत आहे. म्हणजे ज्याला वाचनाची सवय लागलेली आहे त्याला अविड रीडर म्हणतात. अगदी पट्टीचा वाचक ज्याला म्हणता येईल. नियमितपणे अशी व्यक्ती काय करते बघा, ती खरं तर सातत्याने वाचते, रेग्युलरली वाचते आणि ती खरं तर सखोलतेने पण वाचते. एवढंच नाही तर ते वाचत असताना खरं तर एक प्रकारचा रिस्पॉन्स देत वाचत असते. इंटरॅक्टिव्ह रीडिंग असतं. कारण तसं वाचन करत असताना वाचकाच्या मनामध्ये प्रश्न येतात. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा तो प्रयत्न करतो. एक प्रकारे लेखक खरं तर लिहून तो तुमच्याशी संवादच साधत असतो. आणि मग आपला त्याला रिस्पॉन्स असला पाहिजे. आपण खरं तर असंही बघितलं पाहिजे की जे मी वाचलंय त्यातलं काहीतरी मी माझ्या वर्तनात आणणार आहे का, ते मी अवलंबणार आहे का. जोपर्यंत खरं तर तुम्ही जे काही वाचलंय त्याचं अवलंबन करत नाही, ॲप्लिकेशन करत नाही, तोपर्यंत खरं तर तुम्ही फक्त ब्लॅक अँड व्हाईट कंटेंटवर डोळे फिरवलेत असाच त्याचा अर्थ होतो. म्हणून आकलन हा पण खरं तर वाचन सवयीचाच भाग आहे, वाचन तंत्राचा पण भाग आहे, वाचन कौशल्याचा पण भाग आहे. खरं तर वाचन कौशल्यविषयी ही कार्यशाळा आहे. म्हणजे आपल्याला स्किल डेव्हलप करायचं आहे तर स्किल डेव्हलपमेंटमध्ये सखोलतेने वाचन करणं, इंटरॅक्टिव्ह पद्धतीने वाचन करणं, वाचलेल्यामधून काहीतरी मिळवणं आणि जे मिळवलंय ते आपण खरं तर आचरणात आणणं म्हणजे त्याला म्हणतात वाचन. मग असे मी म्हणालो तसं वाचन सवय लावण्यासाठी आपल्याला वाचनाचे फायदे माहिती पाहिजे. आणि मित्रो, तुम्हाला सांगतो वाचनाचे दृश्य अदृश्य असे किमान 2 डझन फायदे आहेत. आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता वाचनामध्ये आहे. म्हणून आम्ही पुस्तकाला आणि वाचनाला चेंज मेकर्सच म्हणतो. खरं तर येस, दे आर द चेंज मेकर्स. दे आर द पॉवर बिहाइंड चेंजिंग युअर बिहेवियर, युअर पर्सनॅलिटी. मग असं जर असेल तर काय आहेत मग हे वाचनाचे फायदे? कारण ते माहीत झाले तर आपल्याला सवय लागणार आहे. मग आपल्यामध्ये ते कौशल्य विकसित होणार आहे. मित्रो, हे सगळे 2 डझन फायदे सांगणं हा काही या व्याख्यानाचा उद्देश नाही, तो स्वतंत्र विषय असू शकतो. तरी पण ढोबळ मनाने मी असं सांगतो की वाचनाचे फायदे तुम्ही 3W आणि 2H या माध्यमातून समजून घेऊ शकता. म्हणजे काय मिळतं तुम्हाला वाचनातून? तर तो पहिला W म्हणजे विजडम, ज्याला शहाणीव म्हणता येईल, जी नॉलेजच्या पुढचा टप्पा आहे खरं तर. पण अगदी आपण ज्ञानापर्यंत जरी मर्यादित केलं तरी वाचनातून आपल्याला ज्ञानप्राप्ती होतेच होते. खरं तर वाचन ही वर्गातल्या लेक्चर अटेंड करण्याला एक पर्यायी व्यवस्था म्हणून याच कारणामुळे बघितलं जातं. ते लाईफ लॉंग लर्निंगसाठी उपयुक्त असणारी कृती म्हणून बघितलं जातं. त्याचं कारण असं, तुम्ही कुठल्याही विषयाचं ज्ञान हे वाचनाच्या माध्यमातून मिळवूच शकता, त्याच्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकता. म्हणून पहिला फायदा असा आहे की वाचनातून आपल्याला ज्ञान मिळतं, शहाणीव मिळते, विजडम येतं खरं तर. दुसरा असा आहे की एकदा का तुमच्याकडे ज्ञान आलं की त्याच्या आधारावर तुम्हाला वर्क मिळणार आहे, तुम्हाला
करिअर करता येणार आहे, तुम्हाला नोकरी मिळणार आहे, तुम्हाला उत्पन्नाचं साधन मिळणार आहे. का? तर आता तुमच्याकडे ज्ञान आहे. आपल्याला माहिती आहे की आजचा समाज हा ज्ञानाधिष्ठित समाज आहे आणि ज्ञान आणि कौशल्य याला लेबर मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे, त्याचं कौतुक केलं जातं खरं तर. असं असेल तर मग आपल्याला वाचनाच्या माध्यमातून खरं तर खूप चांगली नोकरी मिळू शकते. हो मित्र, अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू ह्या बेसिकली तुमच्या बोलण्यातून व्यक्त केलेलं नॉलेज असतं आणि ते व्यक्त करण्यासाठीचं जे नॉलेज तुमच्याकडे असायला पाहिजे ते मुळात वाचनातून येऊ शकतं. हा दुसरा फायदा आहे. आणि तिसरा, त्याच्यातून तर वेल्थ मिळणार आहे तुम्हाला. तिसरा जो डब्ल्यू आहे तो वेल्थ, म्हणजे तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. हो, कारण एकदा तुम्हाला चांगलं करिअर मिळालं, चांगला जॉब मिळाला, किंवा खरं जॉबच्या पलीकडेही वाचनाचे खरं तर ॲप्लिकेशन्स आहेत. अगदी तुम्ही खूप चांगले नामांकित प्रतिभावान इम्पॅक्टफुल लेखक सुद्धा होऊ शकता ललित साहित्याचे. आज ललित साहित्याचं लेखन करून आपला उदरनिर्वाह करणारे आणि प्रचंड पैसे कमवणारे लेखक आहेत. त्याच्यामध्ये चेतन भगत आपल्याला माहिती आहे, आमिष सारखा लेखक माहिती आहे, आणि अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांनी खरं तर त्यांच्या प्रतिभेच्या आधारावर लेखनाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह केलेला आहे, वेल्थ कमवलेला आहे. मला असं वाटतं की बघा, आज तुम्ही वक्तृत्व चांगलं तुमच्याकडे येऊ शकतं, कारण वाचनामुळे होतं काय, तर तुम्हाला व्होकॅब्लरी प्राप्त करता येते. हा विजिबल फायदा आहे. इमिजिएटली तुम्हाला काय मिळतं, तर तुमच्याकडे प्रचंड शब्द भांडार निर्माण होऊ शकतं. यू कॅन बिल्ड युअर व्होकॅब्लरी. फायदा काय? तुम्ही खरं तर विद्यार्थी असाल तर उत्तरं चांगली लिहू शकता, प्रभावी उत्तरं लिहून चांगले मार्क मिळवू शकता, निबंध स्पर्धांमध्ये पारितोषिकं प्राप्त करू शकता. अगदी चांगले वक्ते असं चांगलं भांडार असेल तर वक्तृत्व तुमचं चांगलं नेतृत्व करू शकता, त्याच्या माध्यमातून चांगले विचार प्रभावीपणे मांडू शकता. आज चांगल्या वक्त्यांची संख्या ही कमी कमी होत चाललेली असं आपल्याला नेहमी आढळतं. त्याचं कारण हा जो इनपुट यायला पाहिजे, शब्दसामर्थ्य यायला पाहिजे, ते आता कमी होत चाललेलं आहे. पण ते वाचनाने तुम्ही खरं तर वाढवू शकता. लेखन मी म्हणालो टेक्निकल रायटिंगचं स्किल आहे, तुम्हाला सांगतो फील्ड आहे. या फील्डमध्ये सुद्धा तुम्हाला व्होकॅब्लरीचाच फायदा होतो. अगदी सिरियल्स, सिनेमा याच्यासाठी स्क्रिप्ट लेखनाचं फील्ड आहे. तिथेही तुमच्या डोक्यात, तुमच्या मेंदूमध्ये शब्द सामर्थ्य किती आहे त्याचा वापर करून खरं तर तुम्ही अतिशय चांगल्या सिरियलसाठी कथा लिहू शकता, सिनेमांसाठी पण कथा लिहू शकता. बघा मित्रहो, रायटिंगचं एक स्वतंत्र करिअर, बाकी तर खरं तर इतर क्षेत्रात तुम्हाला ज्ञानामुळे करिअर मिळणारच आहे आणि त्याच्यातून तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. 2H जे म्हणालो त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे हेल्थ. आज तुमचं हेल्थ चांगलं राहावं याच्यासाठी मार्गदर्शन करणारे, तुम्हाला चांगल्या हेल्थसाठीच्या सवयी लावणारं कितीतरी लिटरेचर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. मग ते तुम्हाला आहाराबद्दल मार्गदर्शन करतील, व्यायामाबद्दल, योगाबद्दल मार्गदर्शन करतील, आणि मला असं वाटतं त्या माध्यमातून ज्ञान घेऊन त्याचं ॲप्लिकेशन करून समाजातला एक मोठा वर्ग खरं तर आज हेल्दी होत चाललेला आहे. तिथे पण खरं तर पुस्तकांचा आणि वाचनाचाच फायदा आहे. आणि हॅपीनेस सुद्धा. हॅपीनेससाठी बेसिकली काय आहे, 2 गोष्टी आहेत. एक, तुम्हाला तुमची निगेटिव्हिटी घालवावी लागते, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जो तणाव येतो, फ्रस्ट्रेशन येतं, नैराश्य येतं, याच्यावर तुम्हाला मात करावी लागते. मित्रो, जगातलं विशेषतः आजच्या काळात प्रकाशित होणारं मोठ्या प्रमाणावरचं जे सेल्फ हेल्प कॅटेगरीचं लिटरेचर आहे, त्याला सक्सेस लिटरेचर पण म्हणतात. त्याच्यामध्ये कितीतरी अशी पुस्तकं आहेत ज्याच्या मिलियन्स ऑफ कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत, की जी तुम्हाला तुमचं माइंडसेट, ज्याला काय म्हणता येईल, हेल्दी करण्यासाठी उपयोगी पडतं. हो, बेसिकली काय आहे, तुमचं मानसिक आरोग्य असलं पाहिजे, मानसिक सुदृढता असली पाहिजे, आणि त्याच्यासाठी ही जी वाचन साहित्याची मालिका आहे, तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग हे पुस्तक घ्या तुम्ही, किंवा अशा प्रकारची पुस्तकं आहेत की जे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल ही पुस्तकं आहेत, पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग ही पुस्तकं आहेत, सायकोलॉजी ऑफ मनी ही पुस्तकं आहेत. अशी कितीतरी पुस्तकं आहेत. म्हणजे तुम्ही वर पाहायला गेलं तर वाचनाचे अजून कितीतरी फायदे आहेत. विशेषतः तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी येते,
तुमच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग येतं. आज खरं तर सृजनशील विचार करण्याला एवढं महत्त्व आलेलं आहे की IIM सारख्या संस्थांमध्ये, MBA सारख्या कोर्सेसमध्ये क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, इनोव्हेशन हे विशेष करून शिकवलं जातं. पण पुस्तकामधून ते सगळं मिळतं ना तुम्हाला. आज चांगलं संशोधन करायचं असेल तर तुम्हाला सायन्स फिक्शन वाचलं पाहिजे. खरं तर चांगलं संशोधन करण्यासाठी तुम्हाला डिटेक्टिव्ह आणि सस्पेन्स स्टोरीज वाचल्या पाहिजेत. हो, बेसिकली काय आहे, तुम्हाला तो डेटा मिळवणं आणि त्याचं योग्य ते इंटरप्रिटेशन करणं, विशेषतः संशोधनामध्ये डेटा गोळा करणं बाय अँड लार्ज कॅन बी अ क्रिटिकल थिंग, क्लिरिकल थिंग. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं योग्य ते इंटरप्रिटेशन ही या प्रकारची पुस्तकं तुम्हाला तुमच्यामधला माणूस जागृत करण्यासाठी, माणुसकी जागृत करण्यासाठी, जाणीव जागृत देण्यासाठी कथा कादंबऱ्या तुम्हाला उपयोगी पडतात. म्हणजे एका बाजूला वाचन साहित्याचं हे खरं तर अतिशय वैविध्यपूर्ण विश्व, दुसऱ्या बाजूला खरं तर वाचन साहित्य आणि वाचन जे आहे हे बेसिकली काय करतं बघा. मी वाचनाकडे नेहमी एक सोल्युशनिस्ट म्हणून बघतो, पुस्तकांकडे सोल्युशनिस्ट म्हणून बघतो. म्हणजे काय, तुमच्या समस्या आहेत आणि समस्या नसलेला माणूस आता आपल्याला सापडत नाही. मजेदार भाग असा आहे की प्रत्येक समस्येचं समाधान देणारी पुस्तकं आज बाजारात आहेत. आर्थिक विवंचना आहे त्याचं समाधान देणारे आहेत. तुम्हाला कंटाळा येतोय, नैराश्य आलेलं आहे, त्याचं समाधान करणारे आहे. तुम्हाला आणखीन एनर्जी आणि उत्साह आणि मोटिवेशन पाहिजे, एन्करेजमेंट पाहिजे, त्याच्यासाठीची पुस्तकं आहेत. एखाद्या विषयाचं नॉलेज घ्यायचं आहे त्याच्यासाठीची पुस्तकं आहेत. अगदी मजेत जगावं कसं, शिवराज गोरलेंचं पुस्तक बघा. मला असं वाटतं आपल्याला वाचन सवय नक्की लागू शकते कंडिशनली, हे फायदे जर तुम्हाला माहीत झाले. जेव्हा मी म्हणतोय की 2 डझन पाहिजेत आणि आत्ता तुमच्यासमोर फक्त थोडेसे टाकलेले आहेत, हे एकदा जर तुम्हाला समजलं, एकदा जर तुमची मानसिकता तयार झाली की वाचनाने फायदा होतोच होतो, की तुम्हाला वाचन सवय लावणं हे खूप सोपं होणार आहे. मित्र, वाचन कौशल्याचीच कार्यशाळा आहे म्हणून मला आवर्जून हे सांगायचं की मग हे स्किल, ही हॅबिट कशी विकसित करायची. पहिलं खरं तर तुम्ही वाचनाचं उद्दिष्ट ठरवा. ब्रॉड उद्दिष्ट काय आहे, तर अभ्यास हा वाचनाचा उद्देश आता नाही, तो असायला पाहिजे, तो ठेवाच. तुम्ही विद्यार्थी आहात, क्रमिक पुस्तकं, संदर्भ ग्रंथ, जर्नल्स वाचा. पण मी जे वाचन म्हणतोय ते व्यक्तिमत्व विकासासाठीचं वाचन आहे. म्हणून वाचनाचा ब्रॉड उद्दिष्ट काय आहे, व्यापक उद्दिष्ट काय आहे, ते म्हणजे मला व्यक्तिमत्व विकासासाठी वाचायचं आहे. वाचून मला माझ्या वर्तनामध्ये बदलाव आणायचा आहे, पॉझिटिव्हिटी आणायची. हे सगळं पहिलं उद्दिष्ट. आणि दुसरं उद्दिष्ट मात्र प्रत्येक पुस्तकानुसार ठरणार आहे. अल्केमिस्ट सारखं पुस्तक मी का वाचायचं, ठरवा उद्दिष्ट. कारण अल्केमिस्ट सारखं पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला काय कळणार आहे, तर एक गोष्ट कळणार आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट येतातच येतात, त्याला संघर्ष करावाच लागतो. संघर्ष नसलेला माणूस शोधणं हे अतिशय अवघड काम आहे. मग या पुस्तकातून हा पहिला धडा तुम्हाला मिळतो. म्हणून तुम्ही ते टार्गेट सेट करा की हो, काय काय संकट असतात. आणि मग दुसरं असं की असं असलं तरी सुद्धा तुमचं एक स्वप्न असावं की जे अब्दुल कलाम साहेबांनी पण सांगितलंय, यू शुड हॅव ड्रीम्स. आणि मग ती स्वप्न सत्यात उतरण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, कृती कराव्या लागतात. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाची शिकवण अल्केमिस्ट सारख्या पुस्तकाची. म्हणून तुमचं टार्गेट ते पाहिजे की मला ते माहीत करून घ्यायचे. काय, तर प्रत्येक संकटाच्या प्रसंगी तुम्हाला कुठून तरी मदत मिळतेच मिळते. तुम्ही मदतीची अपेक्षा करा आणि मदत मिळते. तुम्ही ते अल्केमिस्ट पुस्तक मला खात्री अनेकांनी वाचलेलं आहे. पण आता आम्ही वाचनवाले हे शिकवतोय की पुस्तकातून एक्स्ट्रॅक्ट करता यायला पाहिजे, ज्याला टेक होम्स म्हणतात. ज्याला ज्या पद्धतीने UGCनी बघा लर्निंग आउटकमची कन्सेप्ट आणलेली, की आपण सेट करतो सिलेबसमध्ये या अभ्यासक्रमाचं लर्निंग आउटकम काय आहे, या पेपरचं लर्निंग आउटकम काय आहे, या युनिटचं, या टॉपिकचं लर्निंग आउटकम काय आहे. अरे माझं म्हणणं आहे, मग रीडिंगची आउटकम पण निश्चित करा ना तुम्ही. मग त्याला मी रीडिंग आउटकमच म्हणतो. तर ही रीडिंग आउटकम तुम्ही एकदा सेट केली ना, मला याच्यातून काय मिळवायचं आहे, तुम्ही ज्या पद्धतीने वाचन करणार आहात, वाचनविषयक तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे. आता काय होतंय बघा, आपणापैकी अनेक जण
आपले अनेक विद्यार्थी सुद्धा वाचन करतात. पहिल्या पानापासून सुरू करतात, शेवटपर्यंत जातात आणि मग सांगतात, पुस्तक वाचून संपलं. अरे पण व्हॉट डिड यू गेट? काय मिळालं का तुला त्याच्यामधून? ते मिळवणं म्हणजे खरं तर वाचन करणं. म्हणून वाचनाचा अर्थच असा आहे की त्या शब्दांची फोड करणं, शब्द उच्चारणं, वाक्य उच्चारणं हे तर आहेच आहे, पण त्याच्यातून काहीतरी शिकणं आणि शिकलेलं आपल्या जीवनात थोडं तरी अंमलात आणणं म्हणजे खरं तर म्हणजे अंमलात आणणं हा वाचनाचा कळसाध्याय आहे. खरं तो झाला पाहिजे. म्हणून आपल्याला वाचनाची उद्दिष्ट आधी तर आपलं, कारण असं म्हटलं जातं आजच्या काळामध्ये, आजचा जो रीडर आहे ना त्याच्याकडे तर गोल डेफिसिट डिसऑर्डर आहे आजचा. जसा अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर आहे की नाही, तुम्हाला लक्ष विचलनाचा आजार जडलेला आहे. खरं तर तुमचं लक्ष केंद्रित होऊ शकत नाही, तो आजार ADD म्हणतात, ADHD म्हणतात. तसं आम्ही वाचनवाले म्हणतो की आपल्याकडे गोल डेफिसिट डिसऑर्डर आहे. म्हणजे काय, आपण खरं ठरवू शकत नाही. आपण पुस्तक घेतो धाडकन, बस वाचायला सुरू केलं आणि संपलं. अरे व्हॉट डिड यू गेट आउट ऑफ इट? हे तर कळायलाच पाहिजे ना. म्हणून उद्दिष्ट ठरवा ही वाचन सवय लावण्याची, वाचन कौशल्य विकसित करण्यातली पहिली पायरी. आणि ती ठरवण्यासाठी सुद्धा तुम्ही आवर्जून हे लक्षात घ्या की तुम्हाला ती पुस्तकं जी आहेत ती प्रॉब्लेम सोडवण्यासाठीच मदत करत असतात, हे प्रत्येक पुस्तकातून मिळतं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मनमे हे विश्वास हे विश्वास नांगरे पाटलांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी खरं तर IPSची परीक्षा ती उत्तीर्ण होण्यामध्ये, त्याच्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्यांची ती सगळी वाटचाल ही चित्रित केलेली, लिखित केलेली. एक टप्पा त्यांनी असं सांगितलंय की मला ऑप्शनलचा पेपर निवडायचा होता आणि मला अडचणी येत होत्या. मग मी माझ्या एका मित्राला विचारलं, आता हे खरं तर हे पुस्तक तुम्हाला सांगते, तुमच्यासाठी हे पुस्तक म्हणजेच मित्र आहे. ते काय सांगतंय तर त्यांनी त्याच्यात असं लिहिलेलं आहे की त्यांनी सांगितलं की सोशॉलॉजी हा पेपर घेतो ऑप्शनल म्हणून, जो त्याचा मेन पेपर नव्हता, आणि त्याचा खरं तर 6 दिवसामध्ये अभ्यास केला आणि 200 पैकी काहीतरी 150 मार्क त्यांनी त्याच्यात मिळवले. आणि त्याची सगळी प्रक्रिया दिली की व्हॉट वॉज दॅट टॅक्टिक अडॅप्टेड, कसं त्यांनी त्या ऑप्शनल पेपरचा कमीत कमी दिवसामध्ये अतिशय प्रभावी अभ्यास केला आणि चांगले गुण मिळाले, सक्सेस मिळवण्या एवढे गुण त्याच्यामध्ये मिळवले. हे कशामुळे कळलं तर तुम्हाला पुस्तकातून कळलं. म्हणून हे डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकात काहीतरी माझ्यासाठी आहेच आहे. म्हणजे अगदी तुम्ही एखादं कवितांचं पुस्तक वाचत असाल तरी सुद्धा, म्हणजे जे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, तुम्ही फक्त लढ म्हणा, बघा एक त्यातलं वाक्य सुद्धा काय करतं तर तुम्हाला प्रोत्साहित करतं, तुमच्यामध्ये एक ऊर्जा भरण्याचं काम जे आहे ते एक वाक्य करतं. म्हणून आम्ही नेहमी असं म्हणतो की एक पुस्तक, त्यातलं कदाचित एक वाक्य सुद्धा तुमचं जीवन बदलायला खरं तर कारणीभूत होऊ शकतं. तुमच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट आणण्याचं काम अगदी एक पुस्तक सुद्धा करू शकतं. हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही खरं तर वाचनाचं उद्दिष्ट ठरवलं पाहिजे. एकदा का उद्दिष्ट ठरवलं की तुम्हाला पुढची गोष्ट करायची. आता तुम्ही ठरवलेलं आहे की मला या कारणासाठी वाचन करायचे. मग तुम्हाला हे ठरवायचंय की तुमचं वाचनाचा वेळ, रीडिंग टाइम, आणि रीडिंग टाइम बद्दलचं सध्या जगातलं काय हे बघा. पहिल्यांदा तर असं आहे की आपल्या सगळ्यांचा म्हणजे आपला सुद्धा, विद्यार्थ्यांचा तर खात्रीनेच आहे, म्हणून जे विद्यार्थी ऐकतात त्यांच्यासाठी पण हा मेसेज आहे. तो काय झालेला आहे की आमच्याकडे वेळच नाहीये. बघा, युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला अलीकडच्या काळात असं वाटायला लागलंय की म्हणजे मॉडर्न 21व्या शतकामध्ये देवानीच खरं तर दिवसाचे तासच तर कमी केलेले नाहीत ना, की आता आजच्या तरुणांसाठीचा तास हा 18 तासाचाच आहे. म्हणजे 6 तास कमीच करून टाकलेत असं नाही ना, 24 तास तर मिळताच आहेत. आणि म्हणून आता तुम्हाला वाचन सवय, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यावर काय करायचंय, शेड्यूल करा. फाइंड आउट फर्स्ट ऑफ ऑल वेळ कुठे आहे. तुम्ही 8 तास झोप काढता, 8 तास अभ्यास आणि त्याच्यासाठीची जी तयारी आहे, म्हणजे वर्गातलं लेक्चर अटेंडन्स 4, 5, 6 तासाचा असेल आणि त्याच्याशिवाय कदाचित काय असेल तर तुमचा स्वतःचा अभ्यास म्हणून 8 तास झाले. मला खात्री आहे की याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही अभ्यास करत नाही. म्हणजे हे झाले 16 तास. अगदी 2 तास तुम्ही काय आपल्या पालकांना दिला, आपल्या नातेवाईकांना दिला,
मित्रांसाठी दिला, त्यांच्याशी संभाषण, त्यांच्यासाठी म्हणून दिलेला वेळ, तरी सुद्धा 18 तास झाले. आणि 2 तास तुमचं जेवण आणि इतर यंत्रणांसाठी गेले, 20 तास गेले. 4 तासाचा हिशोब काय आहे मित्रो? विचार करा. ॲज अ यंगस्टर्स and anybody who wants to actually develop their personality, change their personality, be a different person than what you was yesterday. आपल्याला माहिती आहे सॉफ्टवेअरच्या भाषेत त्याला काय म्हणतात? नवीन वर्जन. आपलं रोज नवीन वर्जन यायला पाहिजे, मगच आपण खरं तर तो दिवस जगलो, सत्कारणी लागला. अदरवाईज आपल्या एकन जीवनामधला एक दिवस कमी झाला. यू शुड बी न्यूली बॉर्न नेक्स्ट डे विथ ॲडिशनल स्किल्स अँड नॉलेज. याच्यासाठी आता आपल्याकडं खरं तर कॅल्क्युलेशनमध्ये 4 तास आहेत की ज्याच्यात काय करायचं. मी तुम्हाला सांगतो काय होतं आपल्याकडून. त्याच्यामधले कमीत कमी 2 तास, पण अनेक महाभाग असे आहेत की सगळे 4च्या 4 तास, कदाचित झोपेतले आणखीन 2 तास हे मोबाईल, सोशल मीडिया, डिजिटल टेक्नॉलॉजी याच्यामध्ये घालवतात. याच्यात अतिशयोक्ती एका नाहीये मित्र. म्हणजे 3-3 हजार वेळा आपले मेसेजेस पाठवणारे आणि वाचणारे पण महाभाग आहेत एका दिवसात. यस, दीज आर ऑल रिसर्च फाइंडिंग. टेक्नॉलॉजीचा ओव्हरलोड म्हणून अतुल कहातेंचं एक पुस्तक आहे मराठीमधलं, टेक्नॉलॉजीचा ओव्हरलोड, मनोविकास प्रकाशननी छापलेलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं हे पुस्तक खरं तर आता थोडं जुनं आहे, कदाचित एक 5-7 वर्षापूर्वीचं असेल. आता अगदी अलीकडची आणखीन जी संशोधनात्मक पुस्तकं आहेत वाचन या विषयावरची, ती असं सांगतात की आमच्या मुलांचा मेजर वेळ कशात चाललेला आहे, तर तो या समाज माध्यमांमध्ये चाललेला आहे, डिजिटल रीडिंगमुळे. खरं डिजिटल रीडिंगचे खूप फायदे आहेत, पण खूप दुष्परिणाम पण आहेत. आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो, आपल्या मानेवर परिणाम होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला डिजिटल टॉक्सिफिकेशन म्हणतात. एक प्रकारचं विषच आहे ते खरं तर. म्हणून डिजिटल डिटॉक्सिफिकेशन आता सुचवलं जातं. ते तुम्हाला पण मला सुचवायचं, ते म्हणजे तुम्ही डिजिटल फास्टिंग अवलंबा. फास्टिंग म्हणजे उपवास. हो, तंत्रज्ञानाचा उपवास करायचा आहे. किती? सुरुवातीला 1 तासाचा करा, म्हणजे 1 तास मोबाईल बंदच ठेवा. बघूया आपल्यापैकी किती लोकांचं कोट्यावधीचं नुकसान होणार आहे की 1 तास मोबाईल बंद ठेवल्यामुळे. माझं नाही होत आहे. आता असेल तुमच्यापैकी काही ज्याला कार्यरत असणारी लोक असतील त्यांनी इतके करू नये. पण आपण सामान्य जन, त्याच्यात 80-90% लोक येतात, 95% लोक येतात, त्यांच्यासाठी खरं तर ज्याला आउटलायर्स म्हणतात. मायकेल ग्लॅडवेलचं पुस्तक आहे मित्र, ते वाचा तुम्ही. तो असं म्हणतो की कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला जर मास्टरी मिळवायची असेल तर यू हॅव टू इन्व्हेस्ट 10,000 अवर्स फॉर प्रॅक्टिस. त्याचा रूल 10,000 अवर्स हा एक नियमच आहे त्या आउटलायर्स नावाच्या पुस्तकात. आउटलायर्स म्हणजे खरं तर सगळ्यांपेक्षा विलक्षण वेगळे असलेली लोक, अति प्रभावी, अति प्रभावशाली अशी लोक, म्हणून आउटलायर्स, रेषेच्या पलीकडची. खरं तर मला असं म्हणायचंय की 10,000 तास इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्ही कशात तरी मास्टर होणार आहे. ते तेंडुलकरचं उदाहरण आहे. 10,000 तासाची प्रॅक्टिस अँड देन ही बिकेम लिटल मास्टर. लता मंगेशकरांचं उदाहरण आहे. ती रिहर्सल तेवढ्या तासाची नक्कीच झाली असणार, त्यांची तर त्याच्यापेक्षा जास्त झाली असणार. मग वाचनामध्ये आपल्याला पारंगत व्हायचं असेल तर आपल्याला सुद्धा 10,000 तासाचं टार्गेट ठेवावं लागेल. आता तर आपण सुरुवातच करतो, अहो वाचायला वेळ कुठे. लुक ॲट द 2 एक्स्ट्रीम्स. अजिबात वेळ नाही आणि इकडे सांगतात 10,000 तास वाचन करा. मित्र, त्यातला मध्यम मार्ग असा आहे की आत्ता तुमच्याकडे जे 4 तास आहेत की जे डिजिटल माध्यमांमध्येच जातात, खात्रीने जातात. तुम्हाला सांगतो, अपवादात्मक लोक सोडून द्या, त्यांची जातात. त्यांनी काय करायचंय, वाचन सवय लावण्याचं एक तंत्र आहे मित्र. ते असं आहे, कुठलीही सवय लावण्यासाठीच. एकतर तुम्हाला फायदे मिळाल्यामुळे सवय लागते, फायदे माहीत झाल्यामुळे सवय लागते त्या कृतीची, किंवा असलेली सवय मोडण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या सवयीने ती रिप्लेस करावी लागते. आज आपल्याला सोशल मीडियाची सवय लागली, सवय नाहीच खरं तर, ते ॲडिक्शनच आहे. त्या ॲडिक्शनवर जर आपल्याला उपाय पाहिजे असेल त्याच्यावर, तर तुम्हाला रिप्लेस करावं लागेल ते ॲडिक्शन. कशाने? वाचनाने. म्हणून आत्ता जी तुमची 4 तास आहेत की नाही, माझं अपील आहे की त्यातला 1 तासाचा संकल्प करायचा आहे फक्त आपल्याला. दररोज 1 तास वाचन करणारच. मूळ या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो आहे. आणि त्याच्यासाठीचं टाइम शेड्यूल कसं करायचं, वेळ कसा काढायचा, हे मी तुम्हाला सांगत होतो मित्रो. आता जेव्हा तुम्ही 1 तास म्हणता, सुरुवात खरं तर तुम्ही 30 मिनिटांनीच करा.
ॲटॉमिक हॅबिट जेम्स क्लिअरवाला का तो काय सांगतो जेम्स क्लिअर, तो म्हणतो की तुम्ही कुठलीही सवय लावण्यासाठी खूप मोठं टार्गेट ठेवू नका, मोठी सवय लावण्याच्या भानगडीत पडू नका. म्हणजे काय, मला माहिती आहे की व्याख्यान ऐकलं सरांचं, चला उद्यापासून 8 तास वाचन करणार, म्हणजे मला खात्री आहे की तुम्ही 1 तास सुद्धा करणार नाही. त्याच्यापेक्षा काय, म्हणजे जे म्हणतात ना आता खूप झालं झोप, आता उद्यापासून मी पहाटे 3ला उठणार, नाही उठणार तुम्ही. त्याच्यापेक्षा आता जर 7ला उठत असाल तर 6:50ला उठणार आहे, एवढाच तुम्ही संकल्प करा. 10 मिनिटाचा ॲटॉमिक म्हणजे स्मॉल मायक्रो, जेवढा अणू असतो की नाही तेवढा सूक्ष्म सवयी लावा, असं तो ॲटॉमिक हॅबिटवाला सांगतो. म्हणून मी सुद्धा सांगतोय मित्र, अर्ध्या तासाचाच करा सुरुवातीला संकल्प, मोर दॅन सफिशियंट. आत्ता तुम्हाला मी रीडिंगचं काही गणित सांगणार आहे, मॅथमॅटिक्स सांगणार आहे. ते काय आहे, तुम्हाला माहिती आहे की ॲव्हरेज एका पानावर म्हणजे पृष्ठ जे असतं दोन्ही बाजूचे, त्यातल्या एका बाजूला साधारण 30 ओळी असतात आणि एका ओळीमध्ये साधारणपणे 10 शब्द असतात. 3 मिनिटामध्ये तुमचं ते पान वाचून होतं, म्हणजे एक साईड म्हणालो पानाची, म्हणजे 3 मिनिटामध्ये तुम्ही किती ओळी वाचता, 30 ओळी वाचता आणि खरं तर 300 शब्द वाचता. 30 मिनिट जर तुम्ही वाचन केलं तर तुमचं खरं तर 10 पानाचं वाचन होणार आहे. 10 पानाचं वाचन जर तुम्ही दररोज केलं तर तुम्ही इमॅजिन करा की 365 गुणिले 10, 3000+ पानांचं वाचन तुमचं वर्षाला होणार आहे. ॲव्हरेज एका पुस्तकामध्ये साधारण 300 पानं असतात आणि मग एका महिन्यामध्ये तुम्ही या वेगाने वाचलं तर किती पुस्तकं वाचून होतात, किंवा वर्षामध्ये 12 पुस्तकं तर हमखास वाचून होतात. बघा उघड उघड कॅल्क्युलेशन, महिन्याला एक पुस्तक सहज शक्य होतं, कारण 30च पानं आहेत, 300 पानं आहेत, रोज 10 पानं वाचा. रोज 10 पानं वाचलं की महिन्याला एक पुस्तक तुमचं वाचून होणार आहे. एवढं सोपं गणित आहे. मग त्याचा परिणाम काय बघा आता तुम्ही, याचा अर्थ जेव्हा तुम्ही 12 पुस्तकं वाचता तेव्हा 3600 पानं वाचता, कारण एका पुस्तकामध्ये 300 पानं आहेत. आणि तुम्ही जेव्हा 3600 पानं वाचता तेव्हा तुम्ही 1,08,000 ओळी वाचलेले असतात आणि शब्द किती वाचलेले असतात, 10,80,000. मित्रो, गोइंग बॅक टू दॅट व्हिजिबल बेनिफिट ऑफ रीडिंग, वर्षभरामध्ये जेव्हा तुम्ही 10,80,000 शब्द वाचाल तेव्हा माझी खात्री आहे कमीत कमी 1,00,000 नवीन शब्द तुम्ही वाचणार आहात. बाकीचे आपण जुनेच आहेत असं म्हणूया, रिपीट होणारे शब्द. 1,00,000 शब्द जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये नवीन येतील तेव्हा लक्षात घ्या तुमचं बोलणं किती प्रभावी होणार आहे, तुमचं लिहिणं किती प्रभावी होणार आहे. मला असं वाटतं की तुमची पर्सनॅलिटी एका वर्षात बदलणार आहे. आता थोडा आणखीन वेगळा विचार करू. आपल्या सगळ्यांनाच, विशेषतः आपण महाराष्ट्रात बोलतोय म्हणून, इंग्रजीचं शिक्षण, इंग्रजीचं नॉलेज किती महत्त्वाचं झालंय अलीकडच्या काळामध्ये. आणि बऱ्याच वेळा मग स्पोकन इंग्लिशचे क्लासेस लावले जातात जेणेकरून माझं इंग्रजी संभाषण सुधारावं. मित्र, माझं असं खरं तर तुम्हाला चॅलेंज आहे आणि ती गॅरंटी देऊन सांगतोय, ती अशी की तुम्ही ही जर वर्षभरातली पुस्तकं गोष्टीचीच वाचली, म्हणजे विषयाची वाचायचीच नाही तरी आपल्याला 30 मिनिटं वाचन केलं तर तुम्ही किती शब्द वाचणार आहात, 10,80,000. मित्र हो, ही इंग्रजी पुस्तकं वाचली तर तुम्हाला सांगतो त्या वर्षाच्या शेवटी तुम्ही फ्लुएंट इंग्लिश बोलू शकणार, अस्खलित इंग्लिश ज्याला म्हणता येईल. एका शब्दासाठी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे, तो आपोआप तुमच्या जिभेवर, खरं तर जिभेवर सरस्वती जे म्हणतात ते त्याच्यातून होणार आहे, कारण तुमच्या डोक्यात शब्दच एवढे भरलेले आहेत. ग्रामेटिकल एरर्स अजिबात होणार नाही, कारण तुम्ही वाक्य वाचलेली आहेत. किती ओळी वाचल्या बघा. मला असं वाटतं की एवढ्या गणिताचा 30 मिनिटाचा, आता तुम्ही तो डबल करा, कारण मी म्हणतोय की तुम्ही ॲक्च्युअली 1 तास वाचन करा. आयडियली संकल्प म्हणून 1 तास वाचन केलं तर 20,00,000 शब्द वाचणार आहात. आणि ऑल दॅट, मला असं वाटतं की हे सगळं बघितल्यावर आपल्याला खरं तर वाचन करणं, वाचन सवय लावणं, वाचन कौशल्य विकसित करणं हे सोपं हे वाटेल. आणि हे खरंच आहे. आणखीन एक टॅक्टिक सांगणार आहे तुम्हाला, ज्याला ट्रिक म्हणता येईल. आता काय करायचंय, तुम्ही मी म्हणालो तसं खरं तर 10 पानं वाचायची किंवा 1 तास वाचायचं आहे असं म्हणालो मी.
खरं तर त्याच्यामध्ये तुम्ही 1% इम्प्रूव्हमेंट करा रोज. मी तर म्हणेल आठवड्याला 1% करा. म्हणजे काय, आठवड्याला 1 मिनिट तुमचं वाचन वाढवा. म्हणजे जर तुम्ही 60 मिनिटं वाचत असाल तर पहिले आठवड्याच्या शेवटी 61 मिनिटं वाचा. लक्षात घ्या मित्र, वर्षभरामध्ये 52 आठवडे असतात. म्हणून आठवड्याला 1 मिनिटाची इम्प्रूव्हमेंट, त्याला 1% इम्प्रूव्हमेंटचा खरं तर एक प्रकारचा एक नियमच आहे तो. पण 1% इम्प्रूव्हमेंट चेंजेस युअर लाईफ. काही जास्त करायचं नाही. म्हणजे व्यायामाच्या बाबतीत तेच सांगतात, कालच्यापेक्षा 1% फक्त जास्त काम करा. आपल्याला ते वाचनामध्ये अप्लाय करायचं आहे. म्हणून 1% जर तुम्ही इम्प्रूव्ह केलं तर काय होणार आहे बघा, मॅजिक. तुम्ही वर्षाच्या शेवटी 60 मिनिटं नाही वाचणार आहे, तुम्ही वर्षाच्या शेवटी वाचणार आहात जवळजवळ त्याच्या दुप्पट. कारण 52 मिनिटं त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. मला असं वाटतं याचाही तुम्ही आवर्जून विचार करा. आणि मग ते जे आउटलायरवाले सांगतात तास 8 तास इन्व्हेस्ट करा अँड देन यू बिकम मास्टर ऑफ एनिथिंग दॅट यू डिझायर टू, हे शक्य आहे. तिसरा टप्पा जो आहे वाचन सवयी विकसित करण्याचा किंवा वाचन कौशल्य, तो आहे आता पुस्तक निवडा, योग्य पुस्तक निवडा. खरं तर असं आहे की योग्य पुस्तक तुमच्या योग्य वाचनाच्या टप्प्यावर जर हाताला लागलं तर तुम्ही वाचक होणारच 10,000%. फक्त असं आहे की ते पुस्तक असं असलं पाहिजे की जे तुम्हाला खाली ठेवण्याची इच्छाच होत नाही. तुम्ही म्हणाल मग आम्हाला कसं माहिती होणार? अहे, त्याच्यासाठी तर आपले सगळे ग्रंथपाल मित्र आहेत. अहो, ग्रंथपालांना पुस्तकांचं नॉलेज असतं. आणि आजचा आमचा ग्रंथपाल हा रीडिंग कन्सल्टंट आहे, तो रीडर्स ॲडवायझर आहे, तो रीडिंग रेकमेंडेशन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तुम्ही त्याच्याकडे गेलात आणि सांगितलात की सर मला या हेतूसाठी पुस्तक वाचायचं आहे, तर तो तुम्हाला योग्य तो पुस्तक देणार आहे. मला असं वाटतं वाचन सवयीमधला एक महत्त्वाचा पैलू काय आहे, तर तो म्हणजे तुम्ही योग्य पुस्तकाचं वाचन करा. आणि मग आता चौथ्या टप्प्याकडे सवय लावण्याचा, तो म्हणजे आता वाचन करा, रीड इट. कसं वाचायचंय मग? तू म्हणाला आम्ही तर अहो पहिली दुसरी तिसरीतच शिकलेलो वाचायला, आणि किती पुस्तकं वाचून आतापर्यंत, क्रमिक पुस्तकं एवढी वाचली, रेफरन्स बुक्स एवढी वाचली, ॲग्रीड. पण मित्र, तुम्हाला माहिती आहे का की एवढं असताना सुद्धा आपण जेव्हा कथा, कादंबऱ्या, नाटक, काव्यचरित्र, आत्मचरित्र वाचतो तेव्हा आपण ती वाचत नाही, आपण ती फक्त डोळ्या खालून घालतो. हो, कदाचित शब्दही उच्चारतो, इथपर्यंतही खरं आहे. पण ॲक्च्युअली काय व्हायला पाहिजे, आता तुम्हाला वाचन करताना पहिल्यांदा सेट युअर एन्व्हायरमेंट. एका प्लेझंट जागी बसा, अगदी गार्डनमध्ये बसा. प्लेझंट याचा अर्थ एसीच रूम असली पाहिजे असं मुळीच नाही. पण हे मात्र इन्शुअर करा की डिस्ट्रॅक्शन फ्री जागेत बसला, म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टींनी तुमचं लक्ष विचलित करणार नाही, होणार नाही, हे शोधा. मोबाईल बंद करूनच ठेवा. 30 मिनिटाचं आपलं इनिशियल टार्गेट आहे, जास्तीत जास्त 60 मिनिटं बंद करून लांब ठेवून द्या, म्हणजे अजिबात त्याचा वाजण्याचा आवाज येणार नाही. आणि या मानसिकतेने बसा. ही खरं तर ही सेल्फ हेल्पची पुस्तकं सांगतात. यू हॅव टू हॅव दॅट डिटर्मिनेशन. पुढचा 1 तास वाचनाचा, पुढचा 1 तास माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा, पुढचा 1 तास माझं भाग्य बदलण्याचा. हे जेव्हा तुम्ही ठरवता, मग तुम्ही जे वाचन करता ते वेगळ्या पद्धतीचं असतं. खरं तर वाचन जेव्हा करत असता तेव्हा त्याचं रिपिटेशन पण कधी कधी करावं लागतं. आणि रिपिटेशनमधून रिटेन्शन होतं. कारण काय आहे, मुद्दा असा आहे की नुसतं वाचून आपल्याला पुढं पळत जायचं नाही, पळायचं नाही आहे. लक्षात घ्या, वाचन करताना पळायचं नाही. त्याला एक वेगळी संकल्पना आहे, ते स्पीड रिडिंगची. काही लोक म्हणतात की अहो मग तुम्ही मिनिटाला किती शब्द वाचता? मी म्हणालो बाबा मी मिनिटाला जास्तीत जास्त 150-200 शब्द वाचतो. आणि मग ते वाचन तज्ज्ञ होते, ते कोणीतरी पवन भट्टड म्हणून आहेत, त्यांच्या एखाद्या वर्कशॉपला गेलो होतो पवन भट्टडच्या. ते म्हणाले की त्यांनी खरं तर वर्षाच्या सुरुवातीलाच देतात की या वर्षात वाचायची 100 पुस्तकं, वर्षात 100 झालीच पाहिजे. म्हणजे किती होतात बघा ती. आणि मग त्यांनी सांगितलं की काय करायचं, असे डोळे एका पॅरेग्राफवर ठेवायचे, त्यातले एका दृष्टिक्षेपात, ॲट अ ग्लान्स त्याला म्हणतात, एका दृष्टिक्षेपात जेवढे शब्द येतात तेवढे फक्त काय करायचे, डोळ्यांनी बघायचे, उच्चारायचे पण नाही, कारण त्याच्यात वेळ जातो ना. उच्चारण ही मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी आहे.
बघणं ही खरं तर मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी नाही, म्हणजे डोळे हलवायचे सुद्धा नाही, मान हलवायची नाही, एका बघण्यामध्ये जेवढे शब्द दिसतील त्याला. पण माझं मुळात म्हणणं असं आहे की वाचन हे आपल्याला किती पुस्तकं वाचली याचं रेकॉर्ड करण्यासाठी करायचंच नाही ना. आपल्याला कुठे गिन्नीज बुकमध्ये नाही जायचं की यांनी आयुष्यभरात जेवढे तास जगला तेवढी पुस्तकं वाचली, असं काही करायचंच नाही आहे. आपल्याला वाचायची कशासाठी, तर त्या वाचनातून काहीतरी टिपायचंय. तो टिप पेपर असतो की नाही, काहीतरी आपल्याला त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करायचंय, मिळवायचंय, जीवनात वापरायचंय. त्याच्यासाठी मला असं वाटतं काही करून चालणार नाही. तुम्ही रीडिंग करा. रीडिंगचा आणखीन एक फायदा असतो मित्र. तेच पुस्तक जेव्हा तुम्ही कथा, कादंबऱ्या, नाटक, काव्य पुन्हा वाचता तर पुढच्या वेळेस नवीन दृष्टिकोन मिळतो तुम्हाला. कारण दरम्यान तुमचं नॉलेज वाढलेलं असतं आणि मग नवीन इंटरप्रिटेशन तुम्हाला मिळतं. ते तुम्ही आवर्जून केलं पाहिजे. वाचत असताना आवर्जून तुम्ही तुमचा एखादा मित्र जवळ बसवा. त्याला आता वाचनाच्या तंत्रज्ञानामध्ये रीडिंग बडी म्हणतात. रीडिंग बडी म्हणजे मग त्यांनी काय करायचं, तर तो वाचतोय, आपण वाचतोय. काय होतं बघा, तुम्ही सायकल चालवताना जेव्हा मित्र बरोबर नसतो ना, तोपर्यंत तुम्ही जरा स्थिर चालवत असता. तो मित्र आला की मग तुम्ही पळत सुटता. आता इथे काय होणार आहे, तो मित्र बसलाय म्हणून मी बसलोय आणि मी बसलाय म्हणून मित्र बसला. कदाचित एखाद्या मुद्द्यावर चर्चा सुद्धा करू शकता. म्हणून मला खरं तर या सगळ्या ग्रंथपाल लोकांना पण असं सांगायचं आहे की मित्रो, तुमच्याकडे खूप सारे रीडर्स क्लब तयार करा. प्रत्येक प्रकारच्या पुस्तकांचे रीडर्स क्लब करा. सायन्स फिक्शन वाचणारा रीडर क्लब, रोमॅन्स वाचणारा रीडर्स क्लब, हिस्टॉरिकल नॉवेल्स वाचणारा रीडर्स क्लब, कदाचित त्या त्या विषयाची पुस्तकं वाचणारा पण रीडर्स क्लब करा. जर्नलिझमचा रीडर्स क्लब, दे विल कम देअर. पोएम्स वाचणारा रीडर्स क्लब. मला असं वाटतं त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं समूह. आज असं आहे की कोलॅबोरेटिव्ह लर्निंग ही कन्सेप्ट शिक्षणशास्त्रामध्ये खूप यशस्वी झालेली आहे. कोलॅबोरेटिव्ह लर्निंग म्हणजे सहशिक्षण, कोणाच्या तरी बरोबरीने शिकायचं आहे. मला असं वाटतं व्हाय वी आर ॲक्च्युअली नॉट अडॅप्टिंग दॅट. आपण त्याला कोलॅबोरेटिव्ह रीडिंग म्हणूया ना. म्हणून वाचत असताना खरं तर या गोष्टी आपण करायला पाहिजे. आणि खरं तर वाचत जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं वाचायला बसताना, ते तुम्ही खरं तर आनंदाने वाचा, पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंडनी वाचा. त्याचं कारण असं आहे, क्रमिक पुस्तकं आपण तशी वाचत नाही. आपल्याला माहिती आहे क्रमिक पुस्तक म्हणजे डोळ्यासमोर आपल्या सतत परीक्षा असते की अरे हे आठवेल का, मला सिक्वेन्स आठवेल का, मुद्दा आठवेल का, डिस्क्रिप्शन आठवेल का, वगैरे वगैरे. इथं तसं काहीच नाही. सो बी हॅपी. तुम्हाला एकच तास वाचायचे, विशेष म्हणजे 1 तासानंतर बंदच करा. माझं तर म्हणणं पहिलं जे अर्धा तास म्हणलं ना, 30 मिनिटानंतर बंद करा. बऱ्याच वेळा असं होणार आहे की जे वाक्य जिथं थांबलं आणि मग त्यांनी ठरवलं की उद्यापासून मी वेगळा होणार आहे, वेगळ्या पद्धतीचं. हे वाक्य वाचल्यावर तुमची आपोआप इच्छा होते, अरे मग वेगळं म्हणजे काय केलं असेल त्या पात्राने. मग तुम्ही पुढचं वाक्य वाचायला पण ठरवा मात्र सुरुवातीला की नाही, मी अर्ध्या तासाने थांबणार आहे. दॅट विल मेक लॉट ऑफ डिफरन्स. खरं तर मला असं वाटतं की तुम्ही समूहाने वाचन कराल तर त्याच्यामध्ये खूप फायदे होतील. या कौशल्य विकसनाचाच पुढचा भाग असा आहे, तो म्हणजे तुम्ही जे वाचाल त्याच्या नोट्स काढा. वाचायला बसतानाच तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसा. लायब्ररीचं पुस्तक असेल तर त्याच्यावर खुणा करू नका. पण लायब्ररीचं पुस्तक नसेल, तुमचं स्वतःचं असेल, तर आवर्जून नोट्स काढताना फक्त पेज नंबरला सर्कल करून ठेवा. आणि ते जे वाक्य महत्त्वाचं वाटतंय त्याला फक्त ब्रॅकेटमध्ये टाका. म्हणजे तुमच्या वाचनाचा फ्लो तसाच राहील. अन्यथा दुसरा पर्याय असा असतो की वाचता वाचताच नोट काढायच्या. नॉट बॅड. पण पहिला जी मेथड आहे ती जास्त चांगली आहे. नोट्स खरं तर आपण काढायलाच पाहिजे. एक कायलिन बियर नावाच्या माणसाने एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं नावच आहे नोटीस अँड नोट. बघा काय नोटीस अँड नोटमध्ये ते लेखक असं सांगतात की जे तुम्ही वाचत असता त्यातलं महत्त्वाचं तुम्हाला नोटीस करता यायला पाहिजे. तुम्हाला ते कळलं पाहिजे, अरे हे यातलं महत्वाचं आहे. दिस इज द क्रुक्स ऑफ द मॅटर. दिस इज द मोस्ट व्हॅल्युएबल पॉईंट ऑफ दिस बुक, दिस पेज. हे नोटीस करणं आणि मग नोट करणं. मग ते तुम्हाला लिहिता यायला पाहिजे तुमच्या शब्दात. तुमच्या विचाराचं ॲडिशन करून ते तुम्हाला लिहून काढता यायला पाहिजे. म्हणजे त्या वाचनाच्या शेवटी काय व्हायला पाहिजे, तर वाचनाचे पुस्तक वाचून झालं तर किमान 10 पॉईंट्स त्या पुस्तकातून तुमची लर्निंग आउटकम म्हणून नोंदवायला पाहिजे. मी म्हणतो तुम्हाला सुरुवातीला 10 नाही मिळणार, 5 मिळवा.
एक तरी मिळवाच मिळवा. पुस्तक वाचून झालं असं न म्हणता पुस्तक वाचलं आणि हा एक मुद्दा माझ्या जीवनामध्ये बदल करण्यासाठीचा मला मिळाला. आणि मग असे जे इम्प्लिमेंटेबल पॉइंट असतात त्याचं तुम्ही नंतर इम्प्लिमेंटेशन करा. कारण याचा काहीच उपयोग नाही मित्र. तुम्ही जर म्हणालात की मी पुस्तकं खरेदी केली किंवा मी लायब्ररीतून आणली आणि वाचन केलं, इम्प्लिमेंट नाही केलं तर खरं तर काहीच उपयोग नाही. रीडिंग विदाउट इम्प्लिमेंटेशन इज मीनिंगलेस. म्हणून तुम्हाला काय करायला पाहिजे, जे काही तुम्ही वाचाल त्याचं जीवनामध्ये इम्प्लिमेंटेशन करा. म्हणजे खरं तर तुम्हाला वाचनाची सवय लागणार आहे, कौशल्य विकसित होणार आहे. आणखीन एक मुद्दा जो वाचन सवय लावण्यासाठी, कौशल्य विकसनासाठी खूप अलीकडच्या काळात उपयोगी पडणार आहे तो म्हणजे स्टार्ट युअर रीडिंग विथ सेल्फ हेल्प बुक्स. सवय लावण्याची कथा, कादंबऱ्या, काव्य नंतर वाचा. आता बरेचसे ग्रंथपाल इथे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. वाचनवाले ग्रंथांचे दोनच प्रकार करतात. एक इन्स्ट्रक्शनल बुक्स आणि दुसरे डिस्कवरी कॅटेगरीची बुक्स. म्हणजे काय तुम्हाला सांगतो. काही पुस्तकं असं असतात की तुम्ही कसं वागावं, कसं जगावं, काय करावं, काय करू नये हे डायरेक्टली सांगतात. उदाहरण 5 AM क्लब, पहाटे 5 वाजता उठा. त्याचे सबटायटलच आहे अर्न युअर मॉर्निंग एलिव्हेट युअर लाईफ. म्हणजे तुम्ही सकाळ कमावली की तुमचा जीवनाचा दर्जा उंचावलाच. म्हणजे काय, डायरेक्ट सांगितले 5 वाजता उठा आणि तुम्हाला किती तास पुढचे 40 वर्ष मिळणार आहेत, कारण 2 तास एक्स्ट्रा मिळतात असं त्याचं म्हणणं आहे रॉबिन शर्मांचं. ॲटॉमिक हॅबिटवाले तेच सांगतात डायरेक्टली, छोट्या सवयी लावा, मोठ्या सवयींच्या भानगडीत पडू नका. एकदा छोटी सवय लागली की मोठ्या सवयी आपोआप त्याच्यात कन्व्हर्जन होतं. इन्स्ट्रक्शन्स आहेत. पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंगवाले ते सांगतात, थिंक पॉझिटिव्हली अँड यू विल चेंज युअर लाईफ. डायरेक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत. पण मगाशी म्हणालो तसं अल्केमिस्ट घ्या, ययाती घ्या, अगदी भगवद्गीता घ्या, याच्यामधून आपल्याला डिस्कवर करावं लागतं, शोधावं लागतं. म्हणजे अमेरिका तिथेच होती, कोलंबसनी शोधली. नॉलेज तिथेच आहे, मुद्दा तिथेच आहे, शिकवण तिथेच आहे, पण ती तुम्हाला शोधता यायला पाहिजे ना. आणि म्हणून सेल्फ हेल्पनी सुरुवात करा. त्याचं आणखीन एक कारण तुम्हाला सांगतो, सेल्फ हेल्पनी का वाचन सवय लावण्याची सुरुवात करा. एकतर बरीचशी सेल्फ हेल्पची पुस्तकं ही छोटी येतात. कारण मी अनेक वर्ष खरं तर असं सांगत आलेलं आहे आमच्या ग्रंथपालांच्या व्याख्यानामध्ये, मोठ्या पुस्तकाचं वाचकाला टेन्शन येतं का याचं संशोधन व्हायला पाहिजे. खरं तर जेव्हा ठोकळा बघा, शुक्ला ग्रेवालचा ॲडव्हान्स अकाउंटन्सी बघितलं की टेन्शन येतं का त्याला, जेरी मार्कचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघितलं का टेन्शन येतं का त्याला, हे बघायला पाहिजे. अगदी तुम्ही इंजिनिअरिंगमधलं शुक्ला कोणीतरी ग्रेवाल का ग्रे, तो मॅथमॅटिक्सवाला आहे, त्याचं इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हे पुस्तक एवढा ठोकळाच्या ठोकळा आहे. तर ते म्हणून ही पुस्तकं छोटी असतात म्हणून त्यांनी सुरुवात करा. दुसरं असं की ती एज्युकेट करतात, ती तुम्हाला डायरेक्टली काहीतरी इम्प्लिमेंटेबल मिळवून देतात म्हणून ते वाचा. सगळी सेल्फ हेल्पची पुस्तकं कशावर आधारित असतात तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये आकडेवारी असते, ती संशोधनावर आधारित असतात आणि ती गोष्टीच्या रूपाने लिहिलेली असतात. म्हणजे 5 AM क्लबमध्ये असं नाही सांगितलं गेट अप इन द अर्ली 5 o'clock इन द मॉर्निंग. नो, तिथे खरं तर 3-4 पात्र दाखवली, त्यांचं संभाषण दाखवलंय, त्यांच्या कृती दाखवल्या, ते एकमेकांना सांगतात, ऐकतात. म्हणजे खरं तर ती कथा, कादंबरी, कथाच आहे. कथेच्या रूपाने सांगितल्यामुळे काय होतं, त्याचं आपल्याला आकलन जास्त होतं. अगदी आता अलीकडची ही जी पुस्तकं आहेत, गोपाल गौरदास वगैरे, ती सुद्धा त्याच कॅटेगरीतली आहेत. तुम्हाला सांगतो, ही सेल्फ हेल्प कॅटेगरीतलीच आहे की हाऊ टू एनर्जाइज युअर माइंड, हे त्यांचं जे एक पुस्तक आहे. खरं तर मला असं वाटतं आणि ती वाचायला खरं तर सोपी असतात आणि ॲक्शनेबल पॉईंट, इम्प्लिमेंटेबल पॉईंट आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात. म्हणून मित्रो, या पद्धतीने जर तुम्ही प्रयत्न केला तर मला खात्री आहे की तुमचा जो संकल्प आहे तो आवर्जून पूर्ण होणार आहे. समारोपाकडे येत असताना मला आवर्जून हे सांगायचं आहे मित्रो, आपल्याला वाचन सवय लावण्यासाठी पूरक असं खूप सारं वाचन साहित्य प्रकाशित झालेलं आहे, प्रकाशित हो. सर तुम्ही म्यूट झालात सर, अनम्यूट करा सर. म्हणजे कितीतरी लेखक असे आहेत बघा की त्या लेखकांची पुस्तकं आपण वाचलीच पाहिजेत. म्हणजे आनंद यादव घ्या, अहो
खरं तर उच्च शिक्षणाला आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आनंद यादवांची 4ही पुस्तकं सिरीजमधली झोंबीपासून ते काचवेलपर्यंत वाचलीच पाहिजेत. कारण शिक्षणाने काय होतं हे आनंद यादवांनी सांगितलंय. शिक्षणासाठी किती तळमळीने प्रयत्न केले पाहिजेत हे पण आनंद यादवांची पुस्तकं सांगतात. म्हणून आपण खरं तर ती वाचली पाहिजे. कितीतरी टायटल यांच्या हाती शून्य होते, अरुण शेवतेंचं पुस्तक आहे. अहो ते सांगतं की या लोकांकडे काहीच नव्हतं हो, पण कुठल्या कुठे गेली. म्हणजे त्याच्यामधले कदाचित अब्राहम लिंकन असतील किंवा त्यांचंच पुस्तक नापास मुलांची गोष्ट, त्याच्यामध्ये महात्मा गांधींसारखी लोक आहेत की कधीतरी जीवनात अपयश आलं पण ती खचली नाहीत, हे आपल्याला त्याच्याकडून मिळतं. खरं तर वाट तुडवताना उत्तम कांबळे साहेबांचं पुस्तक आहे. तुम्हाला सांगतो जवळजवळ 2000 पुस्तकांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. आहे खरं त्यांच्या जीवनाचा प्रवास, पण त्यांनी सांगितलंय मी जर वाचनाच्या वाटेला गेलो नसतो तर तसाच राहिलो असतो बिनचेहऱ्याचा. हे त्यांच्या ब्लरबोर्ड लिहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं तुम्ही आवर्जून वाचली पाहिजेत. त्यांच्यामधूनही तुम्हाला कितीतरी गोष्टी कळणार आहेत. आणि शिवाय तुम्ही बघा थॉट प्रोवोकिंग बुक्समध्ये अतुल देऊळगावकर आहे, त्यांची पर्यावरणाची पुस्तकं फार चांगली आहेत. बखर पर्यावरणाची तुम्हाला विचार करायलाच लावतात. जसं इंग्रजीमधलं एक पुस्तक आहे वेस्ट म्हणून. आपण दररोज किती अन्न वाया घालवतो जगभर, त्याची संख्या काही कोटी. ते साधे ब्रेडचे 2 स्लायसेसची त्यांनी संख्या दिलेली मित्र हो, आपले डोळे फिरून जातात, विचार करायला लावतात. स्टार्टअप आणि इनोव्हेशनची कितीतरी पुस्तकं आहेत. सरदेशमुखांचं एक पुस्तक आहे स्टार्टअप विषयी सर्व काही, ते तुम्ही वाचू शकता. इंग्रजीवर प्रभुत्व मिळण्यासाठी सुधा मूर्ती आवर्जून तुम्ही वाचू शकता. एखाद्या विषयाबद्दल माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही खरं तर अच्युत गोडबोले साहेब वाचा. रक्त असेल, अर्थशास्त्राचं पुस्तक असेल, मनात, गणित, प्रत्येक विषयावरचं, आता शेवटचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरचं आलेलं आहे त्यांचं पुस्तक बघा. म्हणजे तुम्हाला विषयाची माहिती मिळवायची तर त्याच्यासाठी या प्रकारची पुस्तकं वाचा. त्यांचं मुसाफिर हे आत्मचरित्र, आत्मचरित्रांची मोठी कॅटेगरी. खरं तर प्रत्येक आत्मचरित्र तुम्हाला अनेक जीवन जगण्याचा अनुभव देतं. म्हणजे तुम्ही एक आत्मचरित्र वाचलात की ते पण जीवन तुम्ही जगलात. म्हणजे तुम्हाला एकाच जीवनामध्ये अनेक जीवन जगायची असतील तर तुम्ही आत्मचरित्र खरं तर वाचलीच पाहिजेत. आणि मग लेखक मी म्हणत होतो, अनिल अवचट वाचा, अश्विन संघी वाचा, रत्नाकर मतकरी वाचा, बाबुराव बागुल वाचा, शिवाजी सावंत वाचा, माधुरी शानबाग. आणि ही जी भाषांतरित पुस्तकं आणलेली लोक आहेत बघा, त्यांची वाचा तुम्ही. उमा कुलकर्णी आणि माधुरी शानबाग यांनी सगळं इंग्रजी कंटेंट जो आहे, भैरप्पासारखा अतिशय प्रतिभावान लेखक त्यांनी आपल्याला मराठीत आणला. आणि सुधा मूर्तींना पण आपल्याला खरं तर त्यांनी मराठीत आणून दिलेलं आहे. मला वाटतं ते आपण आवर्जून वाचायला पाहिजे. आणि खरं तर याच्याशिवाय अंत्रप्रेनरशिपवरची खूप सारी पुस्तकं आहेत, पैशाच्या व्यवस्थापनावरची आहेत, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन. मी आता टायटल सांगत बसणार नाही कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल, आधीच आपण खूप वेळ घेतलेला आहे. शेवटी एवढंच सांगणार आहे आणि थांबणार आहे. मित्र, मी मगाशी म्हणालो की वाचन केल्यानंतर त्याच्या नोट्स काढा. त्याचं नोट्स काढण्याचं एक साधं तंत्र असं पण आहे. खरं तर चांगले रिव्ह्यू रायटर होऊ शकता, ते पण एक करिअर आहे खरं तर वाचनावर आधारित. आणि कितीतरी चांगल्या मॅगझिनला, म्हणजे टाइम्स लिटररी सप्लिमेंट सारखं मॅगझिन जे फक्त ग्रंथ परीक्षणं छापतं, त्यांना रिव्ह्युअर्स लागतात. खरं तर वर्तमानपत्रामध्ये दर संडेच्या एडिशनमध्ये जी बुक रिव्ह्यूज असतात त्याच्यासाठी लागतात. आणि आता तर तुम्हाला वाचन संकल्प महाराष्ट्राचा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे की त्या सगळ्या टीमनी ग्रंथपालांसह वाचकांकडून परीक्षणं लिहून घ्यायचीत आणि ती अपलोड करायचीत. मला असं वाटतं की त्याच्यासाठी सुद्धा हे टॅक्टिक उपयोगाचं. ते म्हणजे सिनेमा पाहिल्यावर कशी तुम्ही स्टोरी उतरवून काढता, मग तुम्ही असं समजा की मी आता हा सिनेमा न पाहता त्याचं पुस्तक वाचलंय आणि मग ती पात्र आणि ते प्रसंग हे तुम्ही एका मागोमाग लिहित गेलात की तुमचा बुक रिव्ह्यू खूप चांगला होणार आहे. ग्रंथ परीक्षण लिहित असताना साधारणपणे काय करा, त्या लेखकाबद्दल, पुस्तकाबद्दल थोडी माहिती द्या, पण मग स्टोरी द्या अशीच्या अशी 2, 3, 4 पॅराग्राफमध्ये. आणि त्याच्यासारखीच पुस्तकं काय आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते पुस्तक का आवडलं, त्यातली काही कोटेशन द्या. असं करून जर तुम्ही खरं तर मला असं वाटतं खूप चांगले वाचक होऊच शकता. मला असं वाटतं की एकदा का आपल्याला याची जाणीव झाली की वाचनातून व्यक्तिमत्व विकास होतोच होतो, की तुम्ही तुमच्या संकल्पाचं खरं तर अवलंबन करायला सुरुवात करणार आहात. म्हणून शेवटचा संदेश हाच आहे, जस्ट स्टार्ट रीडिंग.
फायदा होईल का, नुकसान होईल का, हे वाचलं तर काय होईल, ते वाचलं तर काय होईल, 1 तास मी वाचन करणार आहे, हा संकल्प घेऊया. या निमित्ताने त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. या निमित्ताने जगदीश कुलकर्णी आणि विद्यापीठाचे सगळे पदाधिकारी यांनी इथे येऊन बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. लिटरली म्हणजे पुस्तकांच्या मोठ्या ग्रंथालयात गेल्यासारखं क्षणभर वाटलं सर. म्हणजे किती नावं, किती नावं, किती लेखक, किती विचार, किती प्रकार, आणि वाचनाचंही गणित असू शकतं. म्हणजे ही संकल्पनाच आमच्या अगदी डोक्याच्या बाहेरची म्हणालात तरी हरकत नाही, की इतका बारीक विचार ग्रंथपाल मित्रांनो मला इथे शेअर करायला नक्कीच आवडेल. आता आपण एक तास सव्वा तास झाला आपण सरांचं ऐकतोय, पाहतोय. किती मायनर जे मी टिप्स लिटरली सर म्हणत होते, मी काही गोष्टी लिहत घेत होते, कारण काही मिस व्हायला नको. प्रत्येक मुद्दा महत्वाचा. अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे रिडिंगचं जे मॅथमॅटिक्स सरांनी सांगितलं, अगदी एका शब्दापासून, वाक्यापासून, 10 मिनिटापासून 365व्या दिवसापर्यंतचं गणित. म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाहीये, सगळा आराखडा. म्हणजे सरांच्याच भाषेत म्हणायचं तर जसं सरांनी रिसर्चचं डिझाईन आम्हाला शिकवलं, आम्हाला सांगितलं, कसं संशोधन करायचं, कसा थिसिस लिहायचा, कसा रिव्ह्यू करायचा, तिथपासून प्रत्येक शब्दाच्या मांडणीपासून ते तुमच्या वाचनाचा वेळ वाढवण्यापर्यंतच्या इतका मोठा प्रवास सरांनी आपल्याला बोलता बोलता सांगितला. मित्रांनो, ऐकताना आपल्याला जरी साधं सोपं वाटत असेल, ठीक आहे, सरांनी हे सांगितलं आणि आपल्याला करायचंय, नुसतं आपण फॉलो केलं तरी आपण खूप मिळवलं. पण त्या मागची मी सुरुवातीलाच सरांची ओळख करून देताना म्हटलं की दांडगा अनुभव ज्याला म्हणतात ना, ते हे आहे. आणि आम्ही इतके नशीबवान आहोत सर, तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळालं. खूप सारे ऑथर्स, पवन भट्टड एक नवीन नाव आम्हाला कळलं, आम्ही नक्कीच आमच्या ग्रंथालयात ही पुस्तकं घेऊ. त्याच्यानंतर हे 5 2H आणि 3W, ही एक कन्सेप्ट फार छान आणि नवीन होती, जी आपल्याला आपल्या रीडर्स साठी फार उपयुक्त पडेल असं मला वाटतं. काइंड बिनर, नोटीस अँड नोट हे एक नवीन आणि वेगळं पुस्तक, माधुरी शानबाग एक नवीन नाव, बरीचशी पुस्तकं ओळखीची, आनंद यादवांचं झोंबी ते काचवेल. म्हणजे खूप काही शाळेत आपण ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, पण आपण विसरून जातो काळाच्या ओघात. तर सर, खरंच मनापासून खूप सारे धन्यवाद. आणि सरांनी सांगितलेली शेवटची टॅगलाईन म्हणजे जस्ट फॉर रीडिंग, हा संकल्प आम्ही सगळे घेतोय, सरांच्या उपस्थितीमध्ये घेतोय, याचा फार आनंद वाटतोय. मनापासून धन्यवाद. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्र यांचे मनापासून आभार. आणि विद्यापीठाकडून सर तुमचे आभार, तुम्ही उपस्थित राहिलात, फार छान वाटलं. इथे एक आपण छोटस क्वेश्चन आन्सर सेशन नाही म्हणता येणार, ज्याला एक इंटरॅक्टिव्ह सेशन म्हणूया. ज्यांना सरांशी अजून थोडंसं काहीतरी बोलायचंय आणि सरांकडून जाणून घ्यायचंय, तर प्लॅटफॉर्म इज ओपन फॉर यू. Anybody who want to tell something with sir or anybody want to share with sir, please unmute yourself and ask the question to the sir. ओके. कुलकर्णी सर म्हणतायत काहीतरी विचारायचं. सर विचारा सर. सर आवाज येत नाहीये तुमचा सर. ऑडियन्सला विचार, आवाज येत नाहीये माझा? येतोय नाही? हा, आता आला सर, आला, आता आला. एक सूचना सगळ्यांसाठी आहे की प्रोफेसर व्ही आर दाडगे फाउंडेशन तर्फे आम्ही व्याख्यानाचं काही कोणाला करायचं असेल महाविद्यालयाला, जसं आज त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, तसं प्रोफेसर व्ही आर दाडगे फाउंडेशन आपल्याला सगळ्यांना मदत करेल व्याख्यानासाठी. तर कृपया डॉक्टर विष्णू पवार, डॉक्टर सगर सर यांच्याशी आपण संपर्क साधा. आपल्याला असे व्याख्यानं जे महाराष्ट्र सांगितलेलेच आहेत, अनेक ग्रंथपाल याच्यासाठी खूप हिरिरीनं काम करतायत. माझ्या पुढे शरद चव्हाण दिसत आहेत. शरद चव्हाणांनी तर अगदी पहिल्या दिवसापासून, जे सर, धर्माबाद हे गाव महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे. म्हणजे तिथून बर 5 किलोमीटरवर अंतरावर तेलंगणा प्रांत सुरू होतो. पण तिथे त्यांनी बर खूप छान उत्कृष्ट कार्यक्रम घेतले सतत. तसेच आमचे डॉक्टर अनिल जाधव आहेत, ते सुद्धा कर्नाटक आंध्राच्या बाउंड्रीवर आहेत, कर्नाटक आणि तेलंगणाच्या. त्यांनी अनेक महाविद्यालयात जाऊन अनेक
जे शालेय ग्रंथालयात जाऊन वाचनाबद्दल मार्गदर्शन केलंय. आता ह्या नवीन पिढीला सुद्धा थोडंसं प्रमोट करण्याच्या दृष्टीनं आमची एक इच्छा अशी आहे की आम्ही तुम्हाला झूमचं प्लॅटफॉर्म देऊ, महाविद्यालयाने पुढे यावं आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यास आम्ही येण्यासाठी या पुढे यावं, आम्ही त्यांना मदत करूयात अशा पद्धतीचे फारच छान, फारच छान. आणि या बाकी लोकांचं कौतुक करूया खरं तर. व्हेरी गुड. येस येस. मला वाटतं थोडंसं कोणी बोलायला पाहिजे, ऐकलं असेल तर थोडासा संवाद, कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण हे करूयात. आदरणीय कोले सर आहेत, आमच्या विद्यापीठातले एक सिनियर प्राध्यापक आहेत, त्यांची कॉमेंट आलेली आहे. सर आपल्याला काय बोलायचं कोले सर? हा नाही सर, चांगला कार्यक्रम झालेला आहे, ऐकला मी पूर्ण. हा सर. सर मी पाहिलं सुरुवातीपासून तुम्ही आहात मध्ये जॉईन हो हो झालेले, हो. पाहिलं तुम्हाला. मी आता प्रिन्सिपल आहे इथं लातूरला, हो सर. येस. जय क्रांती कॉलेजला. येस. हॅलो. ओके. जय क्रांती कॉलेज लातूरचे कुलकर्णी प्राचार्य सर. कोले सरांची. येस सर. हा बोला सर, बोला. हॅलो. हा बोला सर. हा बोला हा, सर. मी डॉक्टर रमणिक लेनगुरे बोलतोय नागपूरवरून, महाराष्ट्र. मला थोडं प्रश्न विचारायचा आहे सरांना, की जे आता वाचन संस्कृती जसं कमी होत आहे, विद्यार्थीचं प्रमाण जे आहे वाचनाचं ते दिवसेंदिवस कमी व्हायला लागलं, आणि जे काही ओढ आहे तो ICT आहे, म्हणजे रोबोटिक्स आहे, AI आहे, यांच्या माध्यमातून सगळं सुरू आहे वाचन वगैरे सगळे. तर त्याच्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो की समोर विचारवंत आणि बुद्धिमंतांच्या ज्या पिढ्या आहेत, ज्या आधी बुद्धिवंत विचारवंत व्हायची, वाचण्यामुळं प्रगल्भता यायची बुद्धीमध्ये, त्या बुद्धिवंतांच्या पिढ्या नष्ट होतील की काय बा, अशी भीती वाटून राहिली आहे. तर याच्याबद्दल थोडस विस्तृत मला सांगावं सर. मला असं वाटतं की खरं तर याचं उत्तर तर मी देतोच, पण कालच्या वर्तमानपत्रामध्ये नेक्सस नावाचं जे पुस्तक आहे, हा सर, युवा हरारीने लिहिलेलं, युवा नोवल हरारी, त्याची आधीची खूप विचारप्रवर्तक पुस्तक आहे, त्यातलं आता हे लेटेस्ट आहे, नेक्सस म्हणून. आणि त्याच्यात तुमच्या या हाच प्रश्न खरं तर हरारीला सतावत होता खरं, की काय होणार या यायच्या याच्यामध्ये, म्हणजे लोकशाही तरी राहणार का, विचार करण्याची क्षमता तरी मानवाची राहणार का, आणि माणूस माणूस म्हणूनच राहील आणि माणसाचं माणसावर वर्चस्व राहील का, सगळे रोबोचा आणि अल्गोरिदम हा शब्द त्यांनी वापरलाय, तेच आपल्याला सगळे नियंत्रित करतील का वगैरे. तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे. मला असं वाटतं की ही भीती सत्य आहे असं गृहीत धरून, कारण आज आपल्याला ती दिसतंय त्याचं वास्तव, की वाचनाचा हा सगळा वेळ, म्हणून मी गणित म्हणताना ते म्हणलं होतं की आज आमच्याकडे 4 तास राहतात खरं तर दिवसाच्या शेवटी, सगळे व्यवहार करून सुद्धा, पण ते 4 तास आम्ही खरं तर मोबाईलवरले गेम खेळण्यामध्ये, व्हॉट्सअप, सोशल मीडिया वगैरे वगैरे मध्ये घालवतो. मग तुमच्यामध्ये विचार करण्यासाठीची क्षमता येण्यासाठी एकतर सखोल वाचन असावं लागतं. आजचं वाचन आपलं कसं झालंय बघा, या तरुण पिढीचं हे झेड टाईपचं झालंय. पहिली ओळ वाचायची, भरकन शेवटच्या ओळीला यायचं आणि शेवटचं त्याचं कन्क्लुजन वाचायचं. अशा प्रकारच्या वाचनामध्ये त्याला खरं तर एका लेखकाने, निकोलस कार नावाच्या माणसाने याच्यावर पुस्तकच लिहिलेलं आहे, द शॅलोज म्हणून. आणि हा सोशॉलॉजीचा प्राध्यापक स्वतः मान्य करतो की जेव्हापासून इंटरनेट आलंय तेव्हापासून माझं वाचन हे उथळ झालेलं आहे. मी आता सखोलतेने 20 मिनिटं 20 पानं सलग वाचूच शकत नाही, कारण माझं लक्ष विचलित करतंय काहीतरी, विशेषतः हायपरलिंक्स असतात डिजिटल रीडिंग जेव्हा आपण करतो ते वगैरे. तर आता मग याला उपाय काय? उपाय हा आहे की जो संकल्प आणलेला आहे आणि आमचे ग्रंथपाल मित्र जो प्रयोग करतायत, प्रयत्न करतायत, तो उपाय हा आहे की आपल्याला समाजाला एकतर पहिल्यांदा रोल मॉडेल वाचक दाखवले पाहिजे, वाचनाचे रोल मॉडेल. आज काय झाले बघा, रीडिंग रोल मॉडेल्स नाही आहेत आज समाजामध्ये. मी नेहमी असं म्हणतो की आपलं जे नवीन मूल असतं तिथपासून ते कॉलेजमधला विद्यार्थी सुद्धा, आपण सुद्धा सगळे कॉपी कॅट असतो. आपण कोणाकडे तरी बघून आपलं व्यक्तिमत्व घडवत असतो. म्हणजे कोणाला तरी अमिताभ बच्चन सारखं बोलायचं असतं, कोणाला तरी खरं तर टाटासारखं उद्योगजक व्हायचं असतं. म्हणजे प्रत्येक क्षेत्राचे रोल मॉडेल्स आहेत. चांगला वार्ताहर व्हायचं असेल तर राजदीप सरदेसाईंचं कदाचित ते फॉलो करायला लागतील वगैरे.
मुद्दा असा आहे, आज मला वाचनात तज्ज्ञ व्हायचंय, वाचक व्हायचंय, तर माझ्यासमोर रोल मॉडेल्स नाही आहेत. कारण काय, आई वडील वाचत बसलेले त्याला दिसत नाहीत आज लहान मुलाला. शिक्षक वाचत बसलेले दिसत नाहीत की ते वाचनात हरवूनच गेलेत. अगदी खरं तर अंधार पडत आलेला आहे, नीट दिसत नाही, तरी पण हा माणूस वाचतोय. भुकेची वेळ होऊन गेलेली तरी पण वाचतोय. अशा प्रकारचं ज्याला एनग्रॉस होणं म्हणतो, हरवून जाणं म्हणतो त्या वाचनाच्या कृतीमध्ये. आज कुठला कोण एक व्यक्ती बघा, त्याला बघायला मिळत नाही ॲज अ रीडिंग रोल मॉडेल्स. म्हणून आमचं पहिलं म्हणणं असं आहे, आपण सगळ्यांनी हा पण संकल्प केला पाहिजे, आय एम गोइंग टू बी द रीडिंग रोल मॉडेल्स फॉर माय चिल्ड्रन्स, फॉर माय स्टुडंट्स. मग अगदी आमचं तर म्हणणं आहे की, माझं तर म्हणणं आहे की ग्रंथपालांना 1 तास ऑफिसमध्ये वाचायला परवानगी द्या. चक्क कथा, कादंबऱ्या, नाटक, काव्य. मगच तर त्याचं नॉलेज वाढणार आहे ना या पुस्तकांबद्दलचं. त्याचं मटेरियल आहे. जसं शिक्षकाला शिकवण्यासाठी वाचावं लागतं, ग्रंथपालाला रीडिंग रेकमेंडेशन करण्यासाठी वाचायला पाहिजे. आणि मग तो केबिनमधून बघेल विद्यार्थी, अरे लायब्ररीयन वाचतायत, अरे शिक्षक वाचतोय, अरे आई वडील वाचतायत, काका काकू मामा मामी सगळे वाचतायत. जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा तुम्ही म्हणताय त्याच्यावरती आपल्याला उत्तर सापडेल. दुसरं असं आहे मित्र, आणि सर तुम्हाला पण सांगतो, ते असं आहे की आज जरी आपण हे सगळे संकल्प राबवत असलो वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे, हे उत्तमच आहे, शासनाचं तर कौतुकच आहे. आणि आमच्या ग्रंथपाल मित्रांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांनी तो संकल्प तळागाळापर्यंत पोहोचवलाय, तो एक ध्यास घेतलाय. पण आजही आपल्या समाजामधला जवळजवळ 60-70% वर्ग असा आहे की जो खरं तर वाचनाने कुपोषित आहे. वाचन कुपोषितच म्हणतो मी त्याला, रीडिंग माल न्यूट्रिशन. का, तर त्यांना कसलंच वाचन साहित्य वाचायला मिळत नाही. आपण म्हणतो खरं तर त्यांनी हे असं प्रकारचं व्यक्तिमत्व घडवणारं वाचावं, कथा, कादंबऱ्या, गोष्टीची पुस्तकं वाचावी. तुम्ही मला सांगा, किती घरांमध्ये गोष्टीची पुस्तकं घेण्याची आज व्यवस्था आहे, पैसे आहेत त्यांच्याकडे? नाहीये. म्हणून आपल्याला खरं तर हा जो वर्ग आहे, जो वाचनापासून वंचित आहे, पुस्तकांपासून, पुस्तकच नाही तर वाचन कुठून होणार आहे? त्याच्या हातापायाला लागतील एवढी पुस्तकं त्याच्या घरात यायला पाहिजे. मी मागे म्हटलं होतं, रेशनवर शासनाने पुस्तकं द्यावी, कारण रेशनवर धान्य घेऊन जाणारा कुटुंब पुस्तकं खरेदी करण्याच्या क्षमतेचा नसतोच, ते व्हायला पाहिजे. म्हणून पुस्तकांची उपलब्धता हा एक भाग आहे. आणि तिसरा जो आहे, आज मी अनेक व्याख्यानं घेतोय, पण मला असं अपेक्षित आहे की ही सगळी टीम तयार व्हायला पाहिजे. आमचा प्रत्येक ग्रंथपाल वर्गावर्गात जाऊन वाचनाचं महत्त्व सांगेल, ठणकावून उदाहरणं देईल, दाखवेल की लुक दिस पर्सनॅलिटी वॉज मेड व्हेरी सक्सेसफुल पर्सनॅलिटी आउट ऑफ रीडिंग. मला वाटतं याच्यातून आपली जी विवंचना आहे, आपली जी खरं तर चिंता आहे, ती चिंता थोडीशी दूर होईल. अन्यथा तुम्ही म्हणताय ते 100% खरं आहे की विचारवंत माणूस आता पुढच्या जनरेशनमध्ये होऊच शकणार नाही, कारण सगळं विचार तर आर्टिफिशियलच करते ना. आपली जी खरं तर नॅचरल बुद्धिमत्ता आहे, ती आपण खरं तर हळूहळू वापरायला कमी लागलेलो आहे. आणि डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे ते जर प्रूव्ह झालं, तर जे वापरत नाही ते अवयव नष्ट होतात. मग आता ब्रेनच वापरला नाही तर नष्ट होईल. मला वाटतं विचार करण्याला शिकवण्यासाठी पुस्तकं वाचायला पाहिजे, आणि त्याच्यातून कदाचित त्याच्यावर थोडं सोल्युशन मिळू शकेल. नक्कीच सर, नक्कीच. आणि मगाशी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हा सुद्धा एक वेगळा रायटिंगचा प्रकार भविष्यात निर्माण होऊ शकेल, की जसं आपण म्हणालात की विचार करण्यासाठी जसं ब्रेन वापरलाच नाही तर कवी ज्या पद्धतीने नामशेष होण्याची भीती आहे, तर एक वेगळा त्यासाठी पुन्हा क्रिएटिव्ह रायटिंग आणि अशा हो, पद्धतीचं भविष्यात व्हेरी एखादं ट्रू. प्रोफेशन निर्माण होऊ शकतं असं खरं आहे. कदाचित वाटतं. नक्कीच पुढचा प्रीतम प्रश्न मॅडम, आहे. एक एक हा. मिनिट एक मिनिट, हो थोडंसं सर. डिस्टर्ब करतोय. हा. आत्ता सरांनी जे टीम म्हणाले सर, त्याच्यातून एक हम्म. प्रेरणा घेतलेली आहे. हो सर. मुंबई परिसरात मनीषा हां. चव्हाण ह्या कार्यरत आहेत, शालेय हो ग्रंथपाल आहेत त्या. हो हो आणि हो. त्यांच्या साहित्याच्या बाबतीत मी तर त्यांना म्हणेल, साहित्य आणि संस्कृतीचा मुंबई प्रांतातला दूतच आहेत त्या. हो, म्हणजे प्रत्येक अगदी गाढा साहित्य अभ्यास आहे संमेलनात त्यांची मॅडमचा. उपस्थिती आहे. अगदी अनेक अगदी ठिकाणी अगदी. संचलन करतात. त्यांना अगदी म्हणाले की मी सर शालेय वाचन संस्कृतीवर बोलायची संधी मिळाली तर नक्की बोलेल, असं त्यांनी खरंच आहे. मला मेसेज पाठवलेला आहे. अगदी मॅडम आहात का बरोबर. आपण? आहेत मॅडम, होत्या आता बोलणार मगाशी. नाही येत्या, फक्त त्यांचा परिचय करून देऊ. मी आता होत्या प्रवास का? करते अच्छा, ट्रेनमधून, तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये हा, स्टेशनवर आहे ओके 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 मॅम. तरी राईट चालले. राईट, काय हरकत नाही. मॅडम चालेल तुमचं एक चालेल. सेशन आपण नक्कीच ठेवूयात शालेय संस्कृतीवर.
कारण शालेय जीवनात सुद्धा वाचन संस्कृतीचं वाढली पाहिजे याबद्दल आपण येऊ. चालेल. मराठी मॅडम साहित्य कंटिन्यू. आणि याच्यावर मॅडमचा बराच अभ्यास आहे. वेगवेगळे कार्यक्रम मॅडम घेत असतात आणि मॅडमही अनेक जणांना परिचित आहे. खरंच. धन्यवाद मॅडम, तुम्ही उपस्थित राहिलात. थँक्यू. भेटू मग आपण. नक्की नक्की भेटूया. कुलकर्णी सर, थोडं एक विचारू का Yes. जर परवानगी असेल लवकरच. तर? येस सर, बोला बोला. हो प्लीज, अगदी. मॅडम, सर, जेव्हा मी ग्रंथ प्रदर्शन ठेवलं होतं त्यावेळेस आम्ही इथल्या शाळेंना सुद्धा 1-2-3 शाळेंना निमंत्रण दिलं होतं सर, आणि विद्यार्थ्यांनी एन्जॉय केलं ते ग्रंथ प्रदर्शन. व्हेरी गुड, व्हेरी होय गुड. होय होय सर. खूपच छान. थँक्यू सर. छान. पुढचा एक प्रश्न घेऊयात आपण. थोडासा एकच प्रश्न घेऊयात कारण आता वेळ होतोय, हॅलो. बराच वेळ झालाय. हॅलो. नेक्स्ट प्रश्न. येस हा मॅडम. सर, हा बोला सर. हा मॅडम, नमस्कार. मी सचिन शेवाळे बोलतोय. सर हा, बोला. नमस्कार, सचिन शेवाळे बोलतोय देवगडवरनं. नमस्कार, नमस्कार. सर, पहिलं सर्वप्रथम जसं एखाद्या ऍक्टरचा शो असतो, म्हणजे अमिताभ बच्चन असतील, त्यांची मूवी लागली की एखादा त्यांचा जो वर्ग, चाहता वर्ग असतो, तो पाहतो. तसं सरांचं जर कुठेही लेक्चर असलं ऑनलाईन तर मी पहिले ते अटेंड करतो. माझा प्रश्न असा आहे सर, की खरं तर आज जर बघितलं, वाचन संस्कृतीसाठी ग्रंथपाल हे खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतायत. आणि आज काय झालेलं आहे की जी प्राध्यापक मंडळी बरीचशी रिटायर झाली आता, आणि आता नवीन जनरेशन येते आणि त्यांचं एवढं वाचन संस्कृतीवर काम नाहीये. ग्रंथपाल खूप अरारीने प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट अशी असते की विद्यार्थी खरं तर ग्रंथपालांपेक्षा शिक्षकांचं जास्त ऐकत असतात. हा म्हणजे अनुभव आहे. तर याच्यासाठी सर काही सोल्युशन करता येईल का, की काय आपण काय प्रयत्न केले पाहिजे? आणि दुसरी गोष्ट अशी सर, की शहरामध्ये जरा सराउंडिंग वेगळं असतं. ग्रामीण भागात असं आहे की त्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचा आणि त्यांचा अवांतर वाचनाचा काही संबंधही नसतो. आणि असं जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांपुढे सांगायला जातो तेव्हा मला असं वाटतं की आम्ही असे प्रग्रहातून आलोय की काय, आणि विद्यार्थ्यांच्या ते आकलनाच्या पलीकडचं असतं. तर यासाठी आपल्याला काही काम करता येईल का सर? खरं तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारं काम करता येणार आहे, करायलाच पाहिजे. त्याचा पहिला जो प्रश्न होता की शिक्षकांचं विद्यार्थी ऐकतात, पण शिक्षकांची संख्याच कमी झालेली आहे आणि ग्रंथपालांचं फारसं ऐकत नाही. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी हा पण एक संकल्प करूया की आता तसंही UGCनी सांगितलंय, शिक्षकांनी आपल्यामध्ये काही फरक नाही आहे. ती पॅरिटी दिलेली आहे, तो भाग जरा वेगळा ॲडमिनिस्ट्रेशनचा. पण तुम्हाला सांगू का, सगळ्या ग्रंथपाल मित्रांना मला हे मुद्दाम सांगायचं ते असं की आपला असा हट्ट असला पाहिजे की जसं शिक्षक त्याच्या विषयाचा तज्ज्ञ असतो, म्हणजे तो इकॉनॉमिक्सचा शिष्य नसेल तर त्याला अर्थशास्त्रातला तो तज्ज्ञ असणं अपेक्षितच असतं. त्याच्यासाठी तो काय करतो, जो काही MA पर्यंत अभ्यास केलेला असतो त्याच्यामध्ये आणखीन 10 पट 100 पट वाढ करतो, आणि मग तो आणखीन तज्ज्ञ, जसं जसा अनुभव वाढतो तशी त्याची तज्ज्ञत्वता वाढते. बरोबर आहे. मग मला असं म्हणायचंय की आपण ग्रंथपाल म्हणून कशाचे तज्ज्ञ आहोत हा प्रश्न विचारा तुम्ही स्वतःला. म्हणजे आपण जर म्हणालो की मी कॅटलॉगिंगचा तज्ज्ञ आहे, क्लासिफिकेशनचा तज्ज्ञ आहे, तर मला असं वाटतं की ते वाचकांपर्यंत पोहोचायला पुरेसं नाहीये ते तज्ज्ञत्व. म्हणून आत्ता आम्ही एक प्रयत्न असा करतोय, माझ्या अनेक व्याख्यानांमधून आम्ही हा प्रयत्न, कारण हे व्याख्यान मूलतः विद्यार्थ्यांसाठी होतं म्हणून तिकडे मी गेलो नाही, तो असा की बघा, आपल्याला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी जसं ते प्राध्यापकांचं ऐकतात, पण ते आता हल्ली सांगत नाहीत पुस्तकं वाचा म्हणून. त्याच्या उलट माझं म्हणणं आहे, आमचं ग्रंथपालच एवढा सक्षम का होऊ नये की त्यांनी आपल्याकडेच यावं, आपलंच ऐकावं. हे कसं शक्य आहे? त्याच्यासाठी आपल्याला वाचन साहित्याची मास्टरी मिळवावी लागणार आहे. आपल्यालाच खूप सारं वाचन साहित्य नुसतं टायटल आणि ऑथरपर्यंत नाही, तर त्याच्या अंतरंगासह माहीत करणं गरजेचं आहे. या पुस्तकात काय आहे, म्हणजे जसं मी विश्वास नांगरे पाटलांचं पुस्तक का वाचायचं, तर त्यांनी त्याच्यात एक प्रसंग सांगितलेला आहे, तो मी सांगत असतो. आता मी तो इथे सांगणार नाही कारण तो आपला वेळ जाईल त्याच्यामध्ये. पण तो प्रसंग सांगितला की तुम्हाला सांगतो, ऐकणारे 100 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी तरी ते पुस्तक वाचायलाच जातात.
पण हे मला का सांगता आलं, कारण मी त्या पुस्तकात जाऊन वाचलेलं आहे. मला असं वाटतं की मित्रो, खरं तर वाचन संकल्प महाराष्ट्राचा आहे, तसा आपण पण हे थोडं तुम्ही म्हणाल काय सर, आता आम्ही कितीतरी माझेच विद्यार्थी आहेत आणि ते खूप सिनियर आहेत, आता त्यांना सरच म्हणावं लागतं खरं मला सुद्धा. पण मित्रो, आपण याचा विचार आपण वेगळा संकल्प करूया की वाचन संकल्प ग्रंथपालांचा, आणि आपणही 1 तास लायब्ररी सायन्सचं नाही तर कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र वाचूया. परिणाम काय होणार आहे बघा, महिन्याला 1 पुस्तक जर तुम्ही वाचलं तर ते 1 पुस्तक तुम्ही रेकमेंड करणार आहे. आज रीडिंग रेकमेंडेशन, रीडिंग कन्सल्टन्सी हे फुल फ्लेश करिअर होणार आहे मित्रो. आमच्याकडे पुणे ग्रंथ महोत्सवामध्ये सावंत नावाच्या एका व्यक्तींचं रीडिंग कन्सल्टन्सीवरचं व्याख्यान झालं. हे ठाण्याचे ग्रस्त आहेत आणि ते खरं तर वाचन सल्ला देतात, त्याची मुलाखत घेतली गेली त्या प्रोग्राममध्ये. आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी कितीतरी उदाहरणं सांगितली, तीही मी पुन्हा सांगणार नाही, पण तुम्ही ती मुलाखत मिळवून ऐका, की ज्याच्यात त्यांनी सांगितलं की मी योग्य माणसाला योग्य पुस्तक सुचवतो, आहे ना रीडिंग कन्सल्टन्सी. आणि मग त्यांच्याकडे अगदी त्यांनी उदाहरण सांगितलं त्या व्याख्यानामध्ये, आशुतोष गोवारीकर पण माझ्याकडे आले होते की मला लगान सिनेमा बनवायचा आहे, त्याच्यासाठी एक योग्य गाव शोधायचं आहे, एकतर तुम्ही शोधून द्या. यांनी सांगितलं मी गाव नाही सांगणार, मी तुला पुस्तक सांगतो की ज्याच्यामध्ये तुला पाहिजे तसं गाव मिळणार आहे. लुक ॲट दॅट. मला असं म्हणायचं आहे की आज जेव्हा आपण म्हणतोय की शिक्षक सांगत नाहीत, डोंट क्राय फॉर इट, नको आपण रडगाणं गाऊया कोणीच. आपण हे म्हणूया आम्ही ही सक्षमता मिळवणार आहे की ज्याच्यामुळे मला योग्य कारणासाठी योग्य पुस्तक कुठलं हे सांगता येणार आहे. आज काउन्सिलिंगचे सगळ्या कॉलेजेस आणि विद्यापीठामध्ये काउन्सिलिंग सेंटर काढा, UGC म्हणताय. का तर विद्यार्थी फ्रस्ट्रेशनमध्ये चाललेत. अरे पण कितीतरी पुस्तकं आपल्याकडे अशी आहेत की जी बिब्लिओथेरपी म्हणून उपयोगी पडणार आहेत, वाचनोपचारक, आणि आपण ती सुचवली तर वी आर मास्टर्स ऑफ रीडिंग मटेरियल मित्रो. इवन इन्क्लुडिंग तुम्हाला सांगू का, तुम्ही तुमच्या विषयातल्या विषयांच्या पुस्तकाची सुद्धा माहिती करून घ्या. मग तुम्ही ब्लर्ब वाचा, तुम्ही अनुक्रमणिका वाचा, पुस्तक ब्राउज करा, हे विषयाचं. कथा, कादंबरी, नाटक तर अख्खं पुस्तकच वाचा. आणि जसं मी म्हणालो की ते 10 पॉईंट त्याच्यातले काय टेक होम आहे हे लिहून काढा, आणि पुढच्या वेळेस विद्यार्थी येईल तेव्हा त्याला त्याच्यासह द्या ना, ते एक 10 पानाचं टिपण पण त्याचं झेरॉक्स काढून द्या आणि त्याला सांगा हे पुस्तक का वाचायचं, तर हे 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 तुला मिळणार आहे. मला वाटतं हे जेव्हा होईल ना, तेव्हा आवर्जून विद्यार्थी आपल्याकडे येतील. ग्रंथालयात नाही आले तरी चालतील, पण ते ग्रंथपालांकडे येतील आणि म्हणतील सर याच्यासाठी मी काय वाचू. मला असं वाटतं की पुढचं लायब्ररियनशिप मधलं करिअर हे रीडर्स ॲडवायझर म्हणूनच आहे, रीडिंग कन्सल्टंट म्हणून आहे, किंवा सब्जेक्ट लायब्ररियन म्हणून आहे. एकट्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीच्या वेबसाईटवर जाऊन बघा तुम्ही, 100 सब्जेक्ट लायब्ररियन्स नेमलेले आहेत. ते काय करतात तर रीडिंग रेकमेंडेशनच करतात. मला वाटतं मित्रो, आपण ही एक क्षमता या निमित्ताने खरं तर मिळवूया. आम्ही तर त्याचा स्वतंत्र पेपरच सुरू केला आहे मास्टर्स डिग्रीला, रीडर्स ॲडवायझरी सर्व्हिस म्हणून. आणि तो एवढ्यासाठी आम्ही शिकवतो की आमच्या पुढच्या ग्रंथपालांना तरी भरभरून वाचन साहित्य माहीत व्हावं. एकदा का तुम्ही ग्रंथांचे तज्ज्ञ झाला, मग कदाचित तुमचं काम पण बदलेल आणि डेसिग्नेशन पण बदलेल. मी नेहमी त्याच्यावर बोलतो, आमच्या ग्रंथपालाला काय म्हणा, प्रोफेसर ऑफ बुक्स अँड रीडिंग. बुक्स का, तर त्याला आता खूप सारी पुस्तकं कंटेंटसह माहिती आहे, विषयाची नसू द्या, पण कथा, कादंबऱ्या, नाटक, काव्य, सेल्फ हेल्प, चरित्र, आत्मचरित्र याचे कंटेंट तर तुम्हाला माहितीच करून घेता येतात ना, ती तर घेतली पाहिजे. 5 AM क्लब का वाचायचं बघा, त्यातला एक कंटेंट असा आहे, मी ते पूर्ण वाचले म्हणून सांगतो. तो असं म्हणतो की टू डबल युअर इन्कम अँड इम्पॅक्ट, यू हॅव टू ट्रिपल युअर इन्व्हेस्टमेंट अँड मास्टरी, इन्व्हेस्टमेंट ऑफ टाइम अँड मास्टरी ऑफ द सब्जेक्ट. बघा, म्हणजे जेव्हा तुम्ही 3 पट गुंतवणूक कराल तुमच्या मास्टरी मिळवण्यासाठी आणि वेळेची, तेव्हा खरं तर तुम्हाला दुप्पट फायदा होणार आहे, प्रभाव पडणार आहे. मला असं वाटतं की जेव्हा आपणच वाचन साहित्याचे तज्ज्ञ झाल्यावर काय चॅलेंज आहे. पीपल विल से दॅट ग्रंथपालांनी एकच पुस्तक रेकमेंड केलंय ना, तेवढं वाचा, काम होणार आहे माझं. ते कशाला सगळे कपाट ब्राउज करतील. वाय दे शुड ब्राउज द कलेक्शन.
उलट आपणच रोज 1 तास कपाटाजवळ घालवायला पाहिजे. 1 तास वाचनाचा, 1 तास. मी खरं तर असं ILAच्या अधिकाऱ्यांना पण म्हणालो होतो, UGC थ्रू सर्क्युलरच काढा, ग्रंथपालांनी ऑफिस मध्ये 2 तास वाचन करावं. कारण त्यांनी स्वतः वाचलं नाही तर तो वाचन कसं सुचवणार आहे मला सांगा. आणि मग कशी आपण अपेक्षा करणार की त्यांनी आमच्याकडे यावं पुस्तकं विचारायला. मग आपण आल्यावर तो अगदीच आला तर आपण म्हणतो कॅटलॉग बघ. म्हणजे मी नेहमी म्हणतो या कॅटलॉगनी आमचं खूप नुकसान केलंय. त्याचं कारण असं की कॅटलॉग आहे म्हणून आपण कधी पुस्तकाचं कंटेंट बघितलंच नाही, त्याचा लेखकही लक्षात ठेवला नाही, टायटलही ठेवलं नाही, त्याची नुसतं सबटायटल तुम्हाला कितीतरी काहीतरी देऊन जातं की काय आहे त्या पुस्तकात, पण वी डोंट रीड इट. मला असं वाटतं आपण हा प्रयत्न आवर्जून करूया आणि दॅट विल चेंज. आय टेल यू, द होल फेट ऑफ लायब्ररियनशिप विल चेंज कंडिशनली. 1, आपण वाचन साहित्यावर मास्टरी मिळवली. 2, आपण वाचनाचं मार्केटिंग करायला सुरू केलं. आज वाचनाचं मार्केटिंग कोणीच करत नाही. वाचन का करावं हे जेव्हा कोणीतरी विचारायला जातो ना, आणि आजचा तरुण तर विचारतोच, अहो मी तो मोबाईल वापरतो त्याच्यामुळे मनाला शांती मिळते, असं त्याचं म्हणणं आहे. पण वाचन का करावं? अहो पण आपल्याला धड 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 त्याचे 2 डझन फायदे सांगता यायला पाहिजे ना. अरे हे बघ, हे हा तुला इमिजिएट होणार आहे, हा 2 वर्षांनी मिळणार आहे, हा 3 वर्षांनी होणार आहे, तू तुझ्या आईवडिलांशी नीट वागू शकशील, तुझी व्यसनं जातील. बघा ते काय एक एक लेटेस्ट पुस्तक आहे तुम्हाला सांगतो, नंदू मुलमुलेंचं आहे. ते सायकेट्रिक्स आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नाही यांचं आहे, आनंद नाडकर्णींचं पुस्तक आहे ते. आणि आनंद नाडकर्णी त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर सगळ्या व्यसन लागलेल्या लोकांच्या व्यसनातून सुटल्यावरच्या प्रतिक्रिया दिल्या. मला असं वाटतं की बघा, ज्याला कोणाला व्यसन लागलंय त्याला ते सोडवण्यासाठी तुम्ही हे पुस्तक द्या, पण त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे ना की हे पुस्तक त्याच्यासाठी आहे. म्हणून थोडं हार्श वाटेल मित्र, डोंट टेक इट अदरवाईज. मी काय आता कुठला ऑफिसर नाही, तुमचे काही मार्क माझ्या हातात नाही आहेत, मी काही एज्युकेशन मिनिस्टर किंवा अधिकारी नाही, त्याच्यामुळे माझ्यामुळं तुमचं कुठलं नुकसान होणार नाही. बट आय डू बिलीव्ह यू पीपल हॅव दॅट कॅपॅसिटी, तुमच्यामध्येच आहे ती. म्हणजे मास्टरी मिळवा वाचन साहित्यावर आणि वाचनाचं मार्केटिंग करा आणि वाचन सल्ला द्यायला सुरू करा. मी तर म्हणतो प्रत्येक ग्रंथपालाने आपल्या लायब्ररीत 5-10 A4 साईजचे बोर्ड लावावे. येथे वाचन सल्ला मिळेल. काय वाचावं समजत नाही का, ग्रंथपालांना भेटा. खरं तर मी असं पण म्हणतो आमच्या सगळ्या ग्रंथपालांनी मी वाचन सल्लागार अशा टोप्याच घालाव्यात. म्हणजे काय होईल, आपोआप लोकांना कळेल. आज लोकांना कळत पण नाही की आमचा ग्रंथपाल हा नुसता चांगला मॅनेजर नाहीये, तो चांगला वाचन सल्लागार आहे. पण ते आज त्याची म्हणून जाहिरात करा, वाचनाचे फायदे सांगा, वाचन सल्लागार म्हणून तुम्ही किती चांगली भूमिका निभावू शकता हे जर केलं तर मला असं वाटतं की ग्रंथालयातला जो इन्फ्लो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. पण आपल्याला रिस्किलिंगची गरज आहे, हे पण मला ठणकावून सांगायचं आहे. लक्षात घ्या मित्र, आपण इतर ठिकाणी खूप ठिकाणी ऐकतो की नवीन युग आलेलं आहे आणि तुम्हाला अपस्किल करावं लागतं, रिस्किल करावं लागतं. मग आपलं अपस्किलिंग, आपलं रिस्किलिंग हे वाचन सल्लागाराच्या माध्यमातून होऊ शकतं आणि यू विल बी टोटली डिफरंट टाईप ऑफ पीपल. तुमच्या भोवताली सतत माणसांचा गराडा राहणार आहे त्या वाचकांचा, सर मला पण सांगा ना काय वाचू, मला पण सांगा. आणि तुम्ही भराभर टायटल सांगतात, त्यातली 1-2 उदाहरणं सांगतात की हे बघ हे आहे, हे आहे, हे आहे. लुक ॲट दॅट. तुम्ही इमॅजिन करा की कुठल्या प्रकारचं ग्रंथपालाचं व्यक्तिमत्व होतं. आणि मग जो रिस्पेक्ट म्हणतो, एव्हरीबडी विल सॅल्यूट यू. अरे काय ग्रंथपाल आहेत, किती पुस्तकं माहिती आहेत, किती पुस्तकाचे कंटेंट माहिती आहेत. वी हॅव टू इन्व्हेस्ट. मग इथे तो मायकेल ग्लॅडवेलचा रूल आपल्याला पण लागू आहे बरं का, 10,000 तासाची प्रॅक्टिस. म्हणून आपल्याला 10,000 तास अजून गुंतवावे लागणार आहेत. अँड देन यू विल बी ए वर्ल्ड क्लास लायब्ररियन, इन मोस्ट वॉन्टेड लायब्ररियन म्हणता येईल, असं होता येईल. नक्कीच नक्कीच. फुल पॉझिटिव्ह एनर्जीने आपण ह्या वाचनाचा, आज सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व ग्रंथपाल आम्ही वाचणारच आणि आम्ही वाचन सल्ला देणारच, अशा टोप्या नक्की आपण उद्यापासून घालूयात असं. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. मी आता आपल्या मंत्रमुग्ध करणारं व्याख्यान, वाचनाचे व्याख्यान. नक्कीच सर नमस्कार. हा कुंभार सर नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम.
सर मॅडम प्रश्न विचारायचा आहे, बोलायचंय. मॅडम तुम्ही म्यूट आहात, आवाज येत नाहीये. हा. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. वर्कशॉप मध्ये आमचं ऑफलाईन इथे छान झालं आणि तुमचं अच्छा. ऑनलाईन व्याख्यान त्याच्यानंतर ऐकता आलं, त्याचा आनंद आहे. सो नाईस ऑफ यू. हो, मला हा. जगदीश म्हणाले होता की मॅडमचं व्याख्यान आहे आज खरं तर. होय होय होय. फारच छान, तुमचं फार छान. मॅडमचं आमचं खूप भाषा छान व्याख्यान झालं. मिस आउट केलं. आज ते ऑफलाईन असतं तर ऐकता आलं असतं तुम्हालाही. हा येस तेच तेच. आणि त्यांनी प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी सांगितल्या, विद्यार्थ्यांना पुस्तकं सोबत आणली होती, काय वाचायचं, कसं वाचायचं. हा. Yes. पण आता आपल्याला जगदीश ग्रंथपाल म्हणून यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. आता त्या मॅडम बघा पुस्तकं घेऊन जाऊनच मी म्हणतो त्या वाचू घालतायत. नाही हो, नाही सर, हो. पण ऑनलाईन ग्रंथपालांचं काम ऑनलाईन वाचू घालण्याचं पद्धतीमुळे आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे आम्हाला पुण्याचं व्याख्यान इथे ऐकता आलं ना. खरंय मॅडम, नाही का? खरंय. हो ना हो ना हो ना. नाही सर, चांगलं झालं. या निमित्ताने आपलं वर्कशॉप झालं एक, आणि हो आमचं मॅडम, म्हणजे नॉलेज रिसोर्स सेंटर आणि आमचं स्कूल असं जॉईंट व्हेंचर हे फारच करतोय छान. आम्ही खूप छान कार्यक्रमांचं व्हेंचर. तुमचं आयोजन. कौतुक खरं तर. ग्रेट वन. नाही थँक्यू आमच्या चालेल. मॅडम. सर्व ग्रंथपाल बांधवांना थोडासा परिचय करून देतो मॅडमचा. येस सर. डॉक्टर योगिनी सातारकर मॅडम ह्या सहाय्यक प्राध्यापक आहेत इंग्रजीच्या. त्यांचं बिलीप झालेलं आहे. बिलीपच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल आणि आपल्या सर्वांचे गुरु आदरणीय डॉक्टर सातारकर सरांच्या त्या कन्या आहेत, असा त्यांचा परिचय आहे. आणि त्यांनी खूप छान व्याख्यान दिलेलं आहे. आणि ग्रंथालयाला आणि ज्ञानस्रोत केंद्राला त्यांचा नेहमीच सपोर्ट असतो प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये. थँक्यू मॅडम. आणि रीडिंगवर व्याख्यान देऊन त्यांनी खरं तर सातारकर सरांचा जो वारसा आहे तो पुढे चालवलाय. त्याच्याबद्दल खरं तर तुमचे खूप खूप आभार आणि कौतुक. नक्कीच व्हेरी गुड. नक्कीच तर नक्कीच आनंद आहे नक्कीच. या निमित्ताने. सरांनी मला सांगितलं की सगळ्या लायब्ररीज मध्ये सर्क्युलेट केली लिंक म्हणून. मी म्हटलं चांगलं होईल, त्या निमित्ताने सगळा ऑडियन्स जोडला जातो ना मग. खरंच आहे, खरंच आहे. तेच नक्कीच तेच. आणि नक्कीच शासनाने आम्हालाही. हा उपक्रम घेतला त्यामुळे आपल्याला हे सगळं करता आलं. हा, म्हणून शासनाचं हा. कौतुक आहेच आहे नक्कीच. नाही नाही, कारण कसं होतं, आपण ठरवतो पुष्कळ, पण होत व्हॉलेंटरीली नाही. असं इतकं करणं बरोबर. शक्य हे होत आता नाही रोजच्या कंपल्शन ह्याच्यामध्ये. झाल्यामुळे मग घेतलं गेलं. करेक्ट. नाही नाही, कंपल्शन झालं तरी परिपत्रकासाठी म्हणून कधीच नाही. म्हणजे नॉलेज रिसोर्स सेंटर पण आमच्याकडचं कुलकर्णी सर आणि त्यांची टीम ऍक्टिव्ह आहे, करायचं म्हणून ऍक्टिव्ह असं करत नाही. आपण ऍक्टिव्ह जेव्हा आहेत ते. करतो तेव्हा अगदी पूर्ण इन्व्हॉल्वमेंटनीच करतो कोणती गोष्ट, नाही का? व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. हो ना हो ना. मॅडम पाठीमागं गोगटे मॅडम होते, आहेत का समोर जवळ? नाही नाही नाही, ते एक्झामच्या तिकडे गेलेत. हा, ठीक आहे, चालेल. चालेल. ओके ओके मॅडम. चालेल. ओके थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. मी आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉक्टर विष्णू पवार यांना विनंती करते की सर तुम्ही या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे आणि कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करावे. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. येतोय आवाज माझा? येतोय. हो सर येतोय. तर धन्यवाद. सुरुवातीला वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत नॉलेज रिसोर्स सेंटर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने आजचा हा वाचू आनंदे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. खरं तर सुरुवातीला महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी आपण खरं तर आभार मानायला पाहिजे ग्रंथपाल या नात्याने की थोडा सुंदर उपक्रम राज्यभर ते राबवत आहेत आणि उदंड प्रतिसाद या उपक्रमाला मिळतोय. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी सर, माननीय शैलेंद्र देवनाळकर सर यांचे सुरुवातीस आभार. त्याचबरोबर या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू आदरणीय मनोहर चासकर सर, या विद्यापीठाचे रजिस्ट्रार आदरणीय डी पवार सर यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्हा सगळ्यांना, जगदीश कुलकर्णी सरांना या ठिकाणी प्रेरणा दिली, मदत केली, त्याबद्दल यांचे आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेचे अधिष्ठाता आमचे मार्गदर्शक एम के पाटील सर या ठिकाणी स्वतः उपस्थित राहिले, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचे या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रोफेसर राजेंद्र कुंभार सर. खरं तर कुंभार सरांचं व्याख्यान ऐकणं म्हणजे माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना ती एक पर्वणी असते. आणि अगदी 1-1.5 तास आम्ही आज मंत्रमुग्ध होऊन हे व्याख्यान ऐकलं.
आणि आजच्या व्याख्यान फक्त सर आम्ही ऐकलंच नाही, तर आपण ज्या ज्या आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या सूचना आमच्या पातळीवरती त्या कशा राबवता येईल आणि वाचन कसं वाढवता येईल याचा निश्चितच आम्ही या ठिकाणी विचार करू. खरं तर आपण फक्त या ठिकाणी वाचनाचं महत्वच सांगितलं नाही, तर वाचनाचा विकास कसा करावा, त्याचबरोबर वाचन हे कौशल्य अधिकाधिक विकसित कसं करावं याबद्दलही आम्हाला या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. खरं तर वाचनावरती आम्ही सतत म्हणत असतो, इन्फॉर्मल पद्धतीने आम्ही ज्यावेळेस भेटतो, त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमात पण, की वाचनावरती खरं तर राजेंद्र कुंभार सरांनीच बोलावं. आणि कारण तुमच्या बोलण्यातनं आम्हाला जाणवत होतं की सर 100 ते 150 पुस्तकांची नावे तुम्ही आजच्या तुमच्या व्याख्यानातनं घेतलेली आहेत, की जे सर्वांनी वाचणं खरं तर या ठिकाणी आवश्यक आहे. आणि सुरुवातीलाच तुम्ही एक अत्यंत मोलाचा सल्ला या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे की वाचन कौशल्य हा जो उपक्रम आहे तो फक्त विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी नसून तो संबंध महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी तो उपक्रम आहे. हा खरं तर खूप महत्वाचा संदेश आपण या ठिकाणी दिलात सर. आपले मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला मार्गदर्शन केलात. असंच तुमचं प्रेम आमच्यावरती असू द्यावं. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आदरणीय डॉक्टर दिलीप चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित राहिले, हुशारसिंग साबळे सर, त्याचबरोबर पी विठ्ठल सर, शैलजा वाडीकर सर, वैजनाथ अनमुलवाड सर, त्याचबरोबर नीना गोपटे सर यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर भाषा व वाङ्मय सांस्कृतिक मंडळ अभ्यास संकुल, त्याचबरोबर प्रोफेसर व्ही आर दाडगे लायब्ररी फाउंडेशन यांचेही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विद्यापीठाचे सन्माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य आणि विद्वत परिषद सदस्य, अधिष्ठाता, संविधानिक अधिकारी यांचेही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचं उत्कृष्ट संचलन केलं त्याबद्दल प्रीतम मरळ यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी पण अतिशय महत्वाचं, डॉक्टर जगदीश कुलकर्णी सरांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की सर आपण अतिशय सुंदर असा या ठिकाणी हा योग घडवून आणलेला आहे. त्याचबरोबर वाचन संकल्प महाराष्ट्राचा जे आम्ही विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर हजारो विद्यार्थ्यांचे फोटो पाहिले आणि वाचताना तो जो व्हायरल झालेला फोटो होता तो खरंच खूप चांगला उपक्रम आपण या ठिकाणी घेतला. आपले मनपूर्वक अभिनंदन. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आभार. त्याचबरोबर विविध महाविद्यालयातले ग्रंथपाल, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. प्राचार्य सरही होते. सॉरी, आजचे श्रीधर कोल्हे सर या ठिकाणी आमचे मार्गदर्शकच आहेत ते पण सर, आणि वेगवेगळ्या महाविद्यालयाचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि आणखी कोणी राहिले असेल त्यांचेही आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपन्न झाला. तांत्रिक सहाय्यक डॉक्टर दुर्गा रायकर यांचं तांत्रिक सहाय्य आपल्या कार्यक्रमासाठी होतं. तर मॅडम तुमचे पण मनापासून आभार. आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. पवार सर तुमचे आभार. तुम्ही सुरुवातीपासूनच उपस्थित होतात आणि अगदी नोटेबल तुम्ही सगळं कार्यक्रम पाहिलेला आहे. कुंभार सर पुन्हा एकदा मनापासून आभार. कुलकर्णी सर, विद्यापीठाने सर्व ग्रंथपाल बंधू भगिनींना ही संधी दिली त्याबद्दल मनापासून एक ग्रंथपाल प्रोफेशनल म्हणून आमच्यातर्फे विद्यापीठाला खूप सारे धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. सगळ्यांच्या सहकार्यानं खूप छान कार्यक्रम झाला. ग्रेट, फार छान. जगदीश